हरे राम 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 हरे हरे. स्वागतम सुस्वागतम. आजच्या प्रवचन मालिकेच्या तिसऱ्या पुष्पासाठी वक्ते श्री पांडे उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासोबत आपण माऊलीचं दर्शन घेऊया. ज्या ज्या स्थळी हे मला जाय माझे, ज्या ज्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाया होई. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की जय. परम श्रद्धेय अंबा माता की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्वांनी आसन सुरुवात. भक्ती किरणजी पांडे पुणे. आनंदं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं नरसदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. नमितो योगी विहारी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साथे किती हर्ष व्हावे, मनी वाढते पुन्हा पुन्हा ते पावन शरण व्हावे. अनन्य भावे शरण घ्यावे अहंकार सांडून, जनिताकावी दयावरुनिया काया पुरवटून. आणि पाहावे नितांत सुंदर ते डोमयचे रूप, सहजतारणी नित्य मुनी भावे मर्थरूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरदः समस्तकी देवनी देई भरादेश. शान्ताकारं जगदशरणं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपरक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततर्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुराः. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. परम श्रेष्ठ महाराष्ट्रातील संत शिरोमणी परमपूज्य ज्ञानेश्वर महाराज, माझे सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, माझे परमपिता त्याचबरोबर सद्गुरु स्वरूप स्वामी विद्यानंद, हे चैतन्य स्वरूपात या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनोवंदन करून मी माझ्या आजच्या चिंतनाला सुरुवात करतो. आपण सुरुवात केली तू मने नेहमीच करी, त्या ठिकाणी कर्मयोगाचा छोटा भाग घेतला, कारण एक कृती होती त्याच्यात. माझी या भजने प्रेम झाले, काल आपण जे बघितलं तो भक्तियोग होता. त्याच्यामध्ये भक्तीचं विवरण, भक्ती म्हणजे काय, त्याचा कर्माशी कसा संबंध येतो, ज्ञानाशी कसा संबंध येतो, या सगळ्यांचं विवेचन
करायचा आम्ही प्रयत्न केला आणि आज आपण जो बोलणार आहोत तो सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते, सर्वत्र मला नमस्कार कर, माझ्या एकट्याला नमस्कार कर, मध्ये एकाते म्हटलंय. हे ही जी ओवी आहे 9व्या अध्यायातली शेवटच्या श्लोकावरचं भाष्य करणारी, त्याच्यामध्ये ज्ञानयोग हा संबोधतो. जेव्हा व्यक्तीला जळी स्थळी काष्टी पाषाणी आजूबाजूच्या सर्व विश्वामध्ये परमेश्वराशिवाय काहीच दिसत नाही, फक्त परमात्मा शक्तीच उपस्थित आहे असं जाणवतो, असं तो अनुभवतो. नुसता आम्ही म्हणतो की आम्हाला सगळीकडे देव दिसतो वगैरे, पण तो खरं दिसणं आणि तसं ते प्रत्यक्ष अनुभवणं हा एक महत्वाचा भाग असतो की तो जो अनुभवतो ती अत्युच्च दिशा आहे ज्ञानाची. कारण कर्म आणि भक्ती तुम्ही पुन्हा आपल्याला ज्ञानाची लागत आणि त्यात पण एक मोठी फार गंमत आहे. भक्तीचा गाभा ठेवून जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा ते कर्म पुन्हा भक्तीला पोषक करतात. भक्तीचा गाभा ठेवून तुम्ही ज्ञानामध्ये जेव्हा शिरता ते ज्ञान सुद्धा भक्तीलाच पोषक करतं. आणि या सगळ्याच्या माध्यमातून कर्म भक्ती आणि ज्ञानाच्या माध्यमातून कर्म व्यापक असतं. भक्ती हे शक्तिमय असते आणि ज्ञान हे सर्वसमावेशक असतं. हे सर्व गोष्टी एकत्र येऊन शेवटी ज्ञानाच्या ठिकाणी पोचतात आणि मग ज्ञान ही गोष्ट ही अंतिम समजली जाते. कारण वेळ सुद्धा कसं वर्णन करतात. तुम्ही म्हणाल कर्माच्या वेळेला तुम्हाला कर्म सर्वश्रेष्ठ आहे, भक्तीच्या वेळेला म्हणाला भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि आता ज्ञानाच्या वेळेला म्हणतात ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ. श्रेष्ठ काय म्हणायचं? सगळ्यात श्रेष्ठ. त्याच्यामध्ये कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी ही माझी चूक नाहीये, ही भगवद्गीतेची चूक आहे. भगवद्गीतेचं काल मी सांगितलं की कुठल्याही अध्यायाचे आदला बदल न करता, कुठल्या शब्दांमध्ये फेरफार न करता, कुठले त्याची श्लोकांच्या एक एक लाईन्स मध्ये बदल न करता, शब्दांमध्ये बदल न करता, काना मात्रामध्ये बदल न करता शेवटी प्रत्येकाला विविध पद्धतीने गीता भावते आणि ती गीता ज्याला भावते तो धागा पकडून तो जेव्हा पुढे जातो तेव्हा आपोआप या तिन्ही गोष्टी त्याला मिळतात, तो ज्ञानापर्यंत पोहोचतो. वेद म्हणजे जाणणे, वेद धातूपासून वेद म्हणजे ज्ञान. वेदविद वेदो भवति अशा प्रकारचं वेदविद म्हणजे वेद जाणतात ते कोण होतात? वेदच होतात. वेद जाणल्याशिवाय तुम्हाला वेद कळूच शकत नाही. गगन जायचे आलिंगना गगनशी होय, बोललो गगनाला आलिंगन जायचं झालं तर ते गगनाच्या माध्यमातून जर वेदविद वेदो भवति म्हणजे तो वेदच होतो. तो वेद त्याला तो वेदाला समजू शकतो. त्याच्यामध्ये ज्ञानात कैवल्यम वगैरे असं म्हटलंय. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते. या सगळ्या तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. हे सगळं ज्ञान शेवटी समाप्त कुठे होतं? जेव्हा तुम्हाला सर्व चराचरामध्ये तुम्हाला परमात्मा दिसायला लागतो. त्याच्यामध्ये मग तुम्हाला वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असं म्हणतात. वासुदेव सर्व तुम्हाला वासुदेव प्रसिद्धी यायला लागते. तो परमात्मा तुम्हाला जेव्हा समजतो तेव्हा तो वासुदेव हा जेव्हा तुम्हाला जाणायला लागतो तेव्हा तो वासुदेव जाणणं ही फार अवघड गोष्ट असते. सगळीकडे वासुदेव पाहणं इतकं सोपं नाही. कारण आपला देह आहे, त्याच्याबरोबर अहंकार आहे, अहंकारामध्ये मी आहे, माझा प्रपंच आहे, माझा संसार आहे, या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनात येतात. पण वासुदेव सर्वमिती हे जाणेपर्यंत पोहोचणं, जाणवेपर्यंत पोहोचणं ही अवघड गोष्ट आहे. आता भगवद्गीतेच्या 7वा अध्याय हा ज्ञान विज्ञान योग आहे. त्या ज्ञान विज्ञान योगामध्ये ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची वगैरे व्याख्या करतात. तर ते असं म्हणतात की जेथ जाणीव जेथ नरी, जाणीव जेथ नरी तर्काची विचार येत नरिगे, जाणीव जेथ नरिगे तर्काची एकच मिनिट
जाणीव चेतन निघे, विचार मागुता पाठविली निघे, तर्काची आयणी निघे अंती ज्याच्या. त्याच्यात अर्जुना तया नाव ज्ञान, प्रपंच हे विज्ञान. प्रपंच हे विज्ञान, प्रपंच हे विज्ञान म्हणतात. जिथे तर्क पोचू शकत नाही, जिथे विचार संपतात, जिथे जाणीवा सगळ्या संपतात, ती जी स्थिती असते ती ज्ञानाची स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये जेव्हा प्रपंच तो असतो, तो प्रपंच हे विज्ञान. आणि ते तर सत्य बुद्धी हे अज्ञान. प्रपंचाला सत्य मानणं हे अज्ञान ही जाण. आणि मग होतं कसं की जेव्हा ज्ञानाची स्थिती येते तेव्हा अज्ञान अवघे हरपे, विज्ञान तेही करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल. म्हणजे तुमचं अज्ञान सगळं त्या ठिकाणी नाही होत, तुम्ही हरपे फार नाही होतात. आणि विज्ञान सुद्धा करपून जातं. मी कल्पनेचा लेश प्रपंचामध्ये त्या व्यक्तीला नाही लागतं. जरी ज्ञानी असला तरी त्याला प्रपंचात काय लागतं, त्यामुळे प्रपंचाचा फक्त लेश असा शिल्लक राहतो. एखादं पातेलं तुम्ही घेतलं दुधाचं आणि ते केलं तर त्या पातेल्याचं दूध सगळं हरपून जातं, संपून जातं. आणि मग करपलेलं जसं ती मागच्या बाजूला काळा तो बाजूला शिल्लक राहतो, तर ते तेवढाच प्रपंच तेवढा शिल्लक राहतो. त्या प्रपंचाचा त्याला काही उपयोग नसतो. आणि मग ज्ञान हे स्वरूप होऊन ज्ञान हे स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये जे शिल्लक राहतं ते ज्ञान, त्याला ज्ञान असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण हे सगळं झाल्यानंतर तो त्याला वासुदेव सर्वमिती स महात्मा दुर्लभा हे जे म्हटलेलं आहे, तर त्या याच्यामध्ये बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान वा प्रपद्यते. अनेक जन्मानंतर ज्ञानवान मिळून आणि वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, अनेक जन्मानंतर सुद्धा या अध्यात्माची गोड लागते. म्हणजे जयाची वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे. जे एक वेळ बहुत जन्म लागे ते एक वेळा यावे. एकदा जन्मासाठी तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतात. तर तुझं बहुना जन्मला म्हणते ज्ञानवान वा प्रपद्यते. आणि मग लक्षामध्ये ते एखादा प्रेमाने बसतो, त्यातही एखादा तत्वतावर जाणतो, अशी स्थिती निर्माण होते. ती ज्ञानाची स्थिती असते. मी फक्त ज्ञानाची सुरुवातीला एक वृक्ष पद्धतीने सांगायचा प्रयत्न. वृक्ष आहे हा मी एक पात्रामध्ये तुम्हाला रस वाटेल असं नाहीये, कारण ही अत्यंत उच्च स्थिती आहे ज्याच्यामध्ये भक्ती नाही आहे, त्याच्यामध्ये कर्म नाही, काहीच नाही. फक्त ज्ञान हे निखळ ज्ञानाची स्थिती आहे. याच्यामध्ये ही स्थिती सांगण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा वासुदेव सर्वमिती हे मांडतं, म्हणजे कसं स्वामी स्वरूपानंदांचे काही काही अभंग आहेत. अमृत झाडामध्ये काही त्यांनी ज्या साक्या दिले त्याच्यात त्यांनी म्हटलंय की वैरणूक ओरडतो, डराव वैरणूक ओरडतो, त्याच्यात मला आत्मा दिसतो. कोकिळेचं पूजन असतं त्याच्यामध्ये मला प्यारेराम मला दिसतो. समुद्राचा जो गरज होतो असतो समुद्र, त्या गर्जनेमध्ये मला माझ्या आत्माला दिसतो. प्रत्यक्ष माझा आत्मा दिसतो, प्रत्यक्ष ब्रह्म मला त्या ठिकाणी दिसतं. पावसाच्या टपटपण्यात थेंबामध्ये मला परमात्मा दिसतो. असं सगळीकडे तो परमात्मा ही अनुभूती हे स्वामी स्वरूपात सांगू शकतात. म्हणून सर्वानंद हे ज्ञानी प्रसंग. योगी अरविंदांच्या बाबतीत किंवा योगी अरविंद पॉंडिचेरीचे सगळे त्यांच्या बाबतीत त्यांना माणिकतोळा बॉम्ब खटल्यामध्ये अडकवलं होतं ब्रिटिशांनी. काही पुरावे, प्रचंड पुरावे गोळा केले. 200-250 त्यांच्या विरोधात साक्षी निर्माण केल्या, पुरावे निर्माण केले. त्याच्यानंतर मोठमोठे वकील युरोपमधले इंग्लंडमधले त्यांनी त्यासाठी नेमले. न्यायाधीशला असे नेमले की जे त्यांच्या बाजूने निकाल देतील अशा प्रकारची त्यांना खात्री होती. असं सगळं नेमलं आणि सगळे कागदपत्र असं बळकट पुरावे झाले की आता हा माणसाला फाशी द्यायचा. बरं, यांच्याकडे काहीच नव्हतं, यांच्याकडे वकील नव्हता, काय नव्हता. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा ते अत्यंत अवघड स्थितीमध्ये होते आणि त्याला तुरुंगामध्ये टाकलेलं होतं, बेड्या होत्या हातामध्ये, त्या दिवशी रात्री एकटा भगवान श्रीकृष्ण दर्शन. रात्री भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर आले आणि त्यांना म्हणाले की यू आर फुल्ली अंडर बॉन्डेज. तो पूर्णपणे बेड्यामध्ये अडकलेला आहे. नो बडी इज गोइंग टू ब्रेक फॉर यू.
कोणी करू शकत नाही. हे इतकं घट्ट झालेलं आहे की आता तुला त्याच्यामध्ये तू अडकला असं ते nobody is going to break these boundaries, but I am going to break these boundaries for you. मी त्या तुला त्याचं मुक्त करणार आहे. आणि मग पुढे सगळा क्रम बदलला, सगळा क्रम बदलला. त्यांना चित्तरंजन दासांसारखे वकील मिळाले, त्यांनी स्टेटमेंट वगैरे पुढचा इतिहास मला माहिती आहे. ते त्याच्यात ऍक्टिव्ह झाले पूर्ण देशात. सगळ्या ज्युरीने एक मुखाने सांगितलं की अरविंद नॉन गिल्टी म्हणून हे घडलं. पण तत्पूर्वी जेव्हा त्यांना दर्शन झालं आणि जेव्हा कोर्टात त्यांना हजर केलं त्यावेळेला त्यांना वासुदेव सर्वमिती हा अनुभव आला. मग त्यानंतर न्यायाधीशला श्रीकृष्णासोबत दिसायला लागला, तो वकिले वासुदेव दिसायला लागला. बाजूचे साक्षीदार बसले होते तेसाठी त्याला वासुदेव द्यायला लागले. तिथले ते लेखनिक होते, क्लार्क होते, ते सगळे वासुदेव. संपूर्ण सगळ्या गोष्टीमध्ये त्याला त्यांच्या फर्निचरमध्ये वासुदेव दिसायला लागला. तिथल्या माणसांमध्ये वासुदेव दिसत होता. आपण सगळ्या वास्तूमध्ये वासुदेव दिसायला, सर्वत्र वासुदेवाची प्रचिती त्यांना आली. त्या ठिकाणी ही वासुदेवाची प्रचिती घेणं हे फार अवघड आहे. हा अत्युच्च सुंदर आहे. आपल्या दृष्टीने हे कसं असतं की हे सगळं करताना आपण जेव्हा आपल्याला आता मी योगी अरविंदांवरनं आपल्या स्थितीवर आपण हे सर्वसामान्य स्थितीमध्ये येतो. आपल्या सर्वसामान्य लोकांना जेव्हा या स्थितीपर्यंत पोहोचायचं असतं तेव्हा काय परिस्थिती असते? तेव्हा अशी परिस्थिती असते की आपण ह्या सगळ्या संसारामध्ये इतके अडकलेलो असतो की प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याला त्याच्यात पाहतो. आपण आपल्याला त्यात पाहतो की बाबा माझ्याच गोष्टी, सगळ्या गोष्टी माझा फायदा, माझा उपयोग, मी काय करू शकतो, माझ्यासाठी कोण काय करू शकतं, मला काय चांगलं दिसतं, मी कशा रीतीने चांगलं दिसेल, मी कशा रीतीने बोलेन, मी कशा रीतीने लोकांवर प्रभाव टाकेन वगैरे वगैरे वगैरे. मी हा केंद्रबिंदू धरून आपण सगळ्या गोष्टी करत राहतो. आणि आपण पाहिलं की मी हा केंद्रबिंदू धरून जरी आपण गोष्टी केल्या तरी सुद्धा प्रत्यक्षात तसं नसतं. हा भ्रम असतो. आणि हा भ्रम निघून जाईपर्यंत तुमचा अज्ञान नाही सोबत नाही. ज्ञानाच्या दृष्टीने एक पाऊल पडत नाही. ज्ञानाच्या दृष्टीने एक पाऊल पडत नाही. आपण प्रत्येक कृती करतो की मी ही केंद्रस्थानी करून करतो. ती स्थिती, ती गोष्ट मी ही केंद्रस्थानी करून न करता आपण जर खरी परिस्थिती परमेश्वर हे सगळं घडवतोय, परमेश्वराचा हा खेळ आहे ह्या भावनेने बघितलं तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी साधू शकतो. त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं भक्ती कर्म ज्ञान त्या तर गोष्टी काय ती करणाऱ्या परमात्मा शक्ती आहे. तो वासुदेव सगळं करणार आहे ही जाण त्याच्यामध्ये असली पाहिजे. आपण सगळे भक्ती करतो, आपण सगळे खेळतो, सगळे खेळतो असं नाही, पण कमी कमी 5-3-2 वगैरे वगैरे बदाम सात अशा प्रकारचे खेळ आपण खेळतो. पत्ते आपल्याला नाही. पत्त्याचा सेट हा 52 पत्त्याचा सेट असतो. 52 पत्ते असतात. त्याच्या व्यतिरिक्त 1-2 पत्ते एक्स्ट्रा असतात बघा, असतात ना. ते 2 पत्ते जे असतात ते त्या पत्त्याच्या संबंधित एक जी भाऊसाहेब पाटणकरांनी एक कविता केली, फार सुंदर कविता आहे. तर ती कविता मी तुम्हाला सांगतो. ती कविता तुम्ही जर ऐकली त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात की ज्या आपल्याला आपल्या खऱ्या स्थितीचं जाणीव करून देतात. ते असं म्हणतात, मारतो राजास एकटा नैल्यास रहिला मार. पत्त्यामध्ये माहिती तुम्हाला, राजाला एकटा मारतो आणि नैला एकाकडे असेल दैला असेल तर त्याचा हात होतो, दैला असेल त्याचा हात होतो, नैल्याला मारतो. मारतो राजास एकटा नैल्यास रहिल्यास दैला मारतो. कल्पनेचे खेळ सारे कुणी कुणाला मार, कुणी कुणाला मार, कुणीच कुणाला मारत नाही. कल्पनेचे खेळ काय पाहता कोणात काही नसे हो वेगळे, कोणात काही वेगळं नसतं. सारेच तुकडे कागदाचे छाप मात्र वेगळे. बघा हे आपल्याला कसं लागू पडतं याचा विचार तुम्ही करा. सारेच तुकडे कागदाचे, पंचमहाभूती शरीरावर आपण सगळे आढळलो, फक्त छाप वेगवेगळे. कुणाचा छाप माझ्यासारखे, कुणाचा छाप प्रत्येकाचा स्वतंत्र छाप आहे, तो छाप आहे. आता जरासा रंग आता खेळात येऊ लागला. बघा खेळ आता तो पत्ते आहेत, ते सगळे राजा आहे, राणी आहे, रशी आहे, तशी आहे, डोली आहे, तिरडी आहे, सगळे पत्ते आहेत. आता रंग
खेळात येऊ लागला, पत्त्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला. पत्त्यातला राजा स्वतःला राजा मानू लागला. राणीच ही जाणीव काही और होऊ लागली. राणीला किती वेगळी जाणीव लागली. लाजली नव्हती कधी ती आज लाजू लागली. राणीच ही जाणीव काही और होऊ लागली. लाजली नव्हती कधी ती आज लाजू लागली. दीनतेचा दुरीसही खेळ होऊ लागला. दुरीला मी लहान, मला कुणी मारत, माझ्यापर्यंत सगळे श्रेष्ठच आहे, सगळे माझ्यापेक्षा बलवानच आहे, अशी माणसं असतात. आपल्या कॉम्प्लेक्स असणार, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असणारी व्यक्ती असतात आपल्याकडे. दीनतेचा दुरीसही खेळ होऊ लागला. पंजामुळे चौऱ्याचा आता श्रीमंत वाटू लागला. पंजा हा चौऱ्या जो होता त्याकडे पंजा, आपण कशा आपल्या ह्याच्यामध्ये घोटाळत असतो, आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये आपण इतके घोटाळलेलो असतो, इतके अडकून पडलेलो असतो की त्याच्यामध्ये आपण तरी श्रेष्ठ असतो. पंजा ही चौऱ्याचा आता श्रीमंत वाटू लागला. पंजाब काय फरक आहे बरं, पंजा चौऱ्याच्या आपण आपल्या हातात फक्त येतात. पंजा आला काय चौऱ्या आला काय फारसा फरक पडत नाही, पण त्यातल्या त्या चौऱ्याला पंजा हा श्रीमंत वाटू लागला. विसरून निजरूप आपले नाम रूपात स्वतःच खरं स्वरूप काय आहे, कागद आणि कागदाची छाप हे स्वरूप आहे. विसरून निजरूप आपले नाम रूपात गुंतले. भरत्याच काही अवधतेच्या पाशात काही गुंतले. आणि हे सगळं करता करता त्या सगळ्या याच्यामध्ये मानसिक पत्ते इतके गुंतून गेले. आणि मग काही लोक काही करत त्या अवधसेच्या पाशात गुंतले, म्हणजे वाईट कृत्याच्या मागे लागले, वाईट कृत्य करायला, दुष्कृत्य करायला मागे. दुष्कर्म आपण म्हटलं, कर्माचे जे वेगवेगळे भाग आपण परवा बघितले, त्याच्यामध्ये नित्य, नैमित्तिक, त्याच्यानंतर विहित कर्म, काम्य कर्म आणि दुष्कर्म. त्या दुष्कर्माने काही लोक लागले, अवधतेच्या पाशात काही गुंतले. नुसती उपाधी भेद कोणी राजा नव्हे, नसे राणी नसे. नुसती उपाधी आहे, कुणी राजा नाही, कुणी राणी नाहीये. आणि ती सांगू पुढे हा खेळही आमचा नसेल. आणि खरं सांगायचं हा खेळ आपला नाहीच आहे, आमचा म्हणजे आम्ही खेळतो, आमचा खेळच नाहीये. आणि ती सांगू पुढे हा खेळही आमचा नसेल. खेळतो दुसराच कोणी, त्याला कोणी पाहिजे. जो कोणी खेळतो ना, हा सगळा खेळ खेळतो, हा आपल्या माणसाच्या बाबतीत लक्षात घ्या, आपल्या साधकांच्या बाबतीत लक्षात घ्या. खेळाला और कोणी त्याच कोणी न पाहिले. म्हणती कोणी शिव, ब्रह्मा कोणी विष्णू. खेळतो दुसराच कोणी त्याला पाहिले कोणी. म्हणती त्याच शिव, ब्रह्मा कोणी विष्णू. त्याचे म्हणे, त्याचा म्हणे हा खेळ, त्याचा खेळ का आपला काहीच खेळ नाही. त्याचा म्हणे हा खेळ पत्ते आम्ही पत्त्यात आले. त्याचा म्हणे हा खेळ, आम्ही नुसते प्रसूती भावनेसारखे वर्ण भावनी आपल्या नाचवणारा कुठेतरी वेगळाच आहे. आम्ही नुसतं नाचतो, पण आम्हीच नाचतो असं आम्हाला वाटतं, आमचा भ्रम येतो. त्याचा म्हणे हा खेळ पत्ते आम्ही पत्त्यात आले. एखादी पत्त्याचे आता वर्ण यातले समजले. एका पत्त्याला यातलं वर्ण समज, त्याला कळलं. तर कुठला पत्ता होता, आहे असा रंगेल कोणी. पत्ता असा पत्त्यातला, आहे तसा पत्त्यातला, नाही तसा पत्त्यातला. तो पत्त्यातला वावर पत्त्यातला आहे का, नाहीये, पण पत्त्याच्या कॅट मध्ये आहे का, आहे. पण असा तो पत्ता, मी जोकर असतो ना, तो जोकर तुम्ही कुठे त्या रवीमध्ये सत्ती म्हणून वापरू शकता, राजा म्हणून वापरू शकता, राणी म्हणून वापरू शकता, एका म्हणून वापरू शकता. म्हणजे आहे असा रंगेल कोणी. रंगेल मुद्दा तो विदूषक जो होता त्याचं त्यांनी रंगेल असं केला. आहे असा रंगेल कोणी. पत्ता असा पत्त्यातला, आहे तसा पत्त्यातला, नाही तसा पत्त्यातला. नामरूपाच्या स्वतःचा पत्ताच ना त्याला. स्वतःच्या नामरूपाचा काही पत्ताच नाहीये. नाही कशाची खंत, त्याला कशाची खंत पण नाही. तो राजा कधी दुर्वी करतो, तो राजे होतो तरी दुर्वी होतो. हा तो नुसताच आहे, पण त्याच्या हसण्यामध्ये फरक पडतो का, त्याच्या प्रसन्नतेत फरक पडतो का, त्याच्या प्रसन्नतेत फरक पडत नाही. काय सम्यक स्थितीमध्ये तो असतो. समत्वम योग उच्चते म्हणतात तशा प्रकारचा राजा झाला तरी त्या स्थितीमध्ये असतो आणि दुर्वी झाला तरी त्या स्थितीमध्ये असतो.
हा तो नुसताच आहे. सर्वाहुनी हा वेगळा, सांगेल का कोणी मला वेदांत याहून वेगळा, सांगेल का कोणी मला वेदांत याहून वेगळा. अशा प्रकारची भाऊसाहेब पाटणकरांची कविता आहे. मला फार आवडली. म्हणून मला असं वाटलं आणि ही कुठेतरी अध्यात्माला खूप जुळणारी. आपण असं सगळे पत्त्यातले पत्ते असतो आणि ह्या अशा पत्त्यातल्या पत्त्यामध्ये आपण स्वतःला श्रेष्ठ कनिष्ठ मानत राहतो आणि साधतो काय शेवटी याच्यातनं काय साधतो तर काहीच साधत नाही. शेवटच्या क्षण माणसाच्या आयुष्यामध्ये येतो तेव्हा जेव्हा तो हिशोब करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नोंद ठरतात. तुम्ही विचार करा, तुम्ही 5वीत असाल, 6वीत असाल, 7वीत असाल, त्यावेळेच्या परीक्षेचं तुम्हाला किती टेन्शन आलं असेल की आता परीक्षा आहे, मला कित्येक लोकांना झोप नाही, कित्येक लोकांना त्यावेळी टॉयलेटला यायला लागते परीक्षेच्या वेळेला, कित्येक लोकांचं डोकं दुखायला लागतं, अशी सगळी परिस्थिती. आज तुम्ही विचार करा, पण 5वी किंवा 7वीचा तुम्हाला काही संबंध आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? काहीही संबंध नाही. म्हणजे त्यावेळेला जो भ्रमाधिकृती ज्या गोष्टी इतक्या करत ते करू नका असं म्हणणार नाही. एखादा 5वी 7वीतला मुलगा असेल त्याने अभ्यास करू नये असं म्हणणार नाही. पण त्यावेळेला ती स्थिती असते ती शेवटी राहत नाही. जेव्हा माणसाला ज्ञान होतं की आता मी पुढे आलेला आहे, आता मला याचा काही संबंध नाही, ती स्थिती अध्यात्मामध्ये होते की ज्या गोष्टी आपण भ्रमाने करत राहतो त्या भ्रमामधून बाहेर पडणं हेच खरं ज्ञान आहे. त्या भ्रमामध्ये बाहेर पडणं हे ज्ञान आहे. मग भ्रमामधून बाहेर पडणं म्हणजे ज्ञान काय? शेवटी तो परमात्मा मी आहे हे ज्ञान. तो परमात्मा मी आहे ज्ञान. त्या परमात्म्याला माझ्या ठिकाणी पाहणं हे ज्ञान आहे. आपण स्वतःला ओळखणं हे ज्ञान होतं, ज्ञान आहे की जो स्वतःला ओळखतो त्यांनी जगाला ओळखलं. आपण ते पाहिलं पहिली सुरुवातीला मी तुम्हाला कविता सांगितली होती की छान कोणी जो बाबू बळाने नाव तयास मिळो न मिळो स्वयं सुरू तेजुंदी तरणी तर तत्पूर्वी दीप जळो न जळो जो करी कर्म आहे तू निरंतर वेद तयास मिळो न मिळो ओळख पटली जास्त स्वतःची देव तयास मिळो न मिळो. ही कविता पाहिजे तुम्ही त्या स्वतःची ओळख पटलं पाहिजे. स्वतःची ओळख पटणं म्हणजे काय? मी किरण पांडे ही माझी ओळख मला पटलं पाहिजे का? नाही. माझ्या किरण पांडेमध्ये माझा आत्मरूप मला समजायला पाहिजे आणि हे आत्मरूप समजण्यासाठी मला सोहम आहे. आपल्यापैकी बरीचशी मंडळी आता मला मुख्य गाभ्याकडे यायची. आपल्याकडे बरीचशी मंडळी आहे की सोहम साधक आहे. इथे आपण हा उत्सव करतो का ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने करतो. ज्ञानेश्वर माऊलींच्याच परंपरेमध्ये स्वामी स्वरूपानंद, स्वामी विद्यानंद आणि मी स्वतः त्याच नाथ परंपरेमध्ये की ज्या ठिकाणी हा सोहमचा अभ्यास केला जातो आणि सोहम हा भगवद्गीतेतला प्रमाण म्हणून काढलेली उपासना आहे. भगवद्गीतेच्या प्रामाण्यातून निर्माण झालेली सोहम साधना आहे. तसं पाहिलं तर ही सोहम साधना भगवान शंकरांनी पार्वतीला दिली. माहिती असेल आपल्याला पुष्कळ, थोडं मी ज्यांना माहिती असेल त्याच्यासाठी सांगतो की बाबा त्या मानसरोवराच्या काठावर भगवान शंकर आणि पार्वती बसले असताना पार्वतींनी भगवान शंकराला प्रश्न विचारला, केन मार्गेण भो स्वामी देही ब्रह्ममय होय. कुठल्या मार्गाने या देहामध्ये, देह आहे लक्षात घ्या, देह संपला तर ब्रह्म नाही, देही ब्रह्म, त्या देहामध्ये ब्रह्माचा मी अनुभव कसा येऊ शकेन. आणि मग त्यांनी उपासनेचा सगळा मार्ग सांगायला सुरुवात केली आणि 3 दिवसपर्यंत ते बोलत होते. आणि ते बोलत असताना पार्वतीने झोप लावून गेली. पाण्यातल्या मच्छिंद्राने तिथल्या माशाच्या रूपात मच्छिंद्राने ते ऐकलं. नंतर ते बाहेर आले. नाचलं नाही. ती ही सगळी सोहम साधना. ती सोहम साधना मत्स्येंद्रांनी गोरक्ष मग त्याच्या कानिकनाथ, रेवणनाथ वगैरे वगैरे संपले नाथ संप्रदाय त्याच्यातून महत्वाचे झाले. म्हणजे गोरक्षनाथानंतर गहिनीनाथ, गहिनीनाथानंतर निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ शिष्य ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या परंपरेत पुढे आले स्वामी स्वरूपानंद, विद्यानंद. अशी परंपरा सोहमची परंपरा आहे. थोडक्यात मला सांगितलं सोहम, सोहम म्हणजे काय? तो परम 6 अधिक अहम, तो परमात्मा मी आहे. परमेश्वरी जी काही सत्ता संपूर्ण विश्वभर चालली आहे परमात्म्याची, ती सत्ता माझ्या ठिकाणी आहे ही जाणीव असणं म्हणजे सोहम. आता हा सोहम जो आहे, हा सोहम जेव्हा मनुष्य उपासना करतो तो श्वासावर उपासना करतो.
ज्ञानेश्वरांच्या सोहम अनेक ठिकाणी आहे आणि सोहम ज्ञानेश्वरांची स्वतःची साधना होती. जरी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांनी स्थापन केला, वारकरी संप्रदायाप्रमाणे सगळं बाकीचे जीवन झालं, पण त्या उपासनेमध्ये सोहम उपासना ही नाथ संप्रदाय उपासना त्यांनी फॉलो केली होती. त्याच्याप्रमाणे ते पुढे गेले. त्याच्यावरच त्याचं सगळं बळी मला मन एक वाटे पवना पवन सहज गगना मिळवची लागे ऐसे निर्णय काय पैसे त्या तिने केला अभ्यासे समाधी घर पुसे माणसाचे इथपर्यंत ते तुम्हाला घेऊन जातात. समाधी तुम्हाला घर विचारते, ते फेर वाचू देते. जोशी कुठे, पांडे कुठे, काटे कुठे, सगळ्या नाव विचारत येते की बॉस तुम्ही हे फक्त बलवान इंद्रियांना एकत्र करा. बळी येते म्हणा मन एक वाटे मनाला पवनाच्या ठिकाणी श्वासाच्या ठिकाणी एक वाटा पवन सहज गगना तो श्वास ब्रह्मरंध्रापर्यंत घेऊन जा. पवन सहज गगना म्हणजे चिदाकाशात घेऊन जा. पवन सहज गगना मिळवची आहे. आणि हे कसं करते आपोआप घडतं. ऐसे निर्णय काय आपले आपोआप घडतं नाही, याचा अभ्यास करा. त्याने केलेला अभ्यास अभ्यास करावा लागतो आणि मग तो अभ्यास केला तर घडतं काय, समाधी तुमच्या घराची बेल वाजवून तुमच्या घरापर्यंत तुम्हाला जायला लागतं समाधीपर्यंत असं म्हणतात. आता हा सोहम माऊलींनी 3 प्रकारे त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. पहिली म्हणजे सोहम वृत्ती, दुसरा सोहम भाव आणि तिसरी सोहम सिद्धी. सोहम वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे काय? आपल्या जी इंद्रिय आहे ती विषयाकार जेव्हा होतात त्यातून जी निर्माण होते ती वृत्ती असते. इंद्रिय विषयाकार झाल्यामुळे प्रत्येक इंद्रियाचा विषय आहे. डोळ्याचा विषय किंवा डोळा हा इंद्रिय त्याचा विषय काय? पाहणे. कानाचा विषय काय? ऐकणे. जीवेचा विषय काय? चव घेणे वगैरे. हे विषय. मनाचा विषय काय? संकल्प विकल्प करणे. बुद्धीचा विषय काय? निश्चय करणे. हे सगळे विषय वृत्ती विषयाकार होते आणि वृत्ती विषयाकार झाली की ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, अनेक गोष्टी निर्माण होतात. आता ह्या वृत्ती जेव्हा होतात त्या सोहम वृत्ती. आता तुम्हाला कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल, आता मी आता जे काय बोलतोय ना त्यात कुठेतरी तुम्ही स्वतःला शोधायचा प्रयत्न करा. कुठेतरी तुम्ही बसलेला असाल बघा, कुठेतरी अगदी सोहम सिद्धीपर्यंत असाल किंवा सोहम वृत्तीच्या स्टेजवर असाल, कुठेही असणार तरी तुम्हाला उपयोगी पडेल. आता सोहम वृत्तीमध्ये काय होतं की ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी सांगतात एखादी स्वामी स्वरूपानंदांसारखी, स्वामी विद्यानंदांसारखी तुमच्या जीवनात येते आणि तुम्हाला उपासना करायसाठी सोहम साधनेची संथा देते. तुम्हाला वाटतं सुरुवातीला खूप उत्साह वाटतो आणि तुम्ही सुरुवातीला साधनेला सुरुवात करता, श्वासावरती करायला लागता आणि मग लढाई सुरू होते तुमची आणि परमात्म्याची. की तो काय तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला काही समजत नाही, विचाराची वृत्ती उठत बसतात, अनेक प्रकारचे विचार डोक्यात लोळ चालू असतो आणि तुम्ही बसलेले असतात. मग काही लोक पेशन्सनी बसलेले राहतात, काही लोक मध्ये सोडून देतात. म्हणजे ही सोहम वृत्तीची स्थिती आहे. आता कसं असतं आपल्या ज्या वृत्ती असतात ना, ह्या वृत्ती सतत येत असतात. आपण एक क्षणभर सुद्धा विचार केल्याशिवाय मन हे सगळं आपल्याला सतत धावत असतं. तुम्ही बसून बघा, 1 मिनिट मनामध्ये विचार स्थितीमध्ये बसून बघा, मन थांबतं काय? मन नाही थांबू शकत. मनामध्ये सतत 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 विचार येतच राहतात आणि मग ते विचार जसे तुम्ही बसता आणि तुमचं तो श्वासावर तुमचं ध्यान तुम्ही लक्ष करायचा प्रयत्न करता, त्यावेळी तो आपला बंध निर्माण होतो. श्वासाबरोबरचा बंध. पतंजलीचे सूत्र आहे, देशबंध चित्तस्य धारणा. देशबंध ही चित्ताची धारणा आहे. म्हणजे आता पतंजलीचं मी नाव घेतलं तर त्या पतंजलीच्या अष्टांग योगाच्या दृष्टीने थोडासा विचार केला बघा. आता अष्टांग योगामध्ये पहिले यमनियम येतात, त्यानंतर आसन प्राणायाम येतो, त्यानंतर प्रत्याहार येतो, त्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी अशी समाधीची शेवटच्या स्थितीपर्यंत तो तुम्हाला हा अष्टांग योग घेऊन जातो. आता त्याच्यामध्ये यम नियम हे आपण समाजासाठी, शरीर शुद्धीसाठी, मनोशुद्धीसाठी, चित्तशुद्धीसाठी आपण करावाचं बेस. त्यानंतर पुढचं आसन येतं ते देहावरच्या वर आधारित असतं.
आसन करताना आसन करणे हा कर्मयोगाचा भाग आहे. आपल्याला प्रत्यक्ष आसन करणे बसणे स्थिर सुखम आसन, मग स्थिर बसतात, बसायला लागतं, त्यासाठी बसायनंतर मग त्या स्थिर सुखम आणि स्थितीमध्ये तुम्हाला स्थिर राहण्याचा प्रयत्न करणं हे आसन. मग तुम्ही त्रिकोणासन करता, वृक्षासन करता, शरवासन करता, मयूरासन करता, अनेक प्रकारचे आसनं करतात. पण त्या प्रत्येक आसनामध्ये स्थिर राहणे, स्थिर सुखम आसन, त्या ठिकाणी तुमची स्थिरता आणण्याचा प्रयत्न करणं हा आसन. हा देहाच्या द्वारे करायचा, हा कर्माचा भाग आहे. कर्माचा कर्मयोग असं म्हणणार नाही, कर्माचा भाग. त्याच्यानंतर मग आसनानंतर तो प्राणायाम, यम नियम आसन प्राणायाम ही चौथी पाहिजे. त्या प्राणायामामध्ये काय होतं, प्राणायामामध्ये तुम्ही श्वासाकडे लक्ष देता. श्वास कसा आहे, तुमच्या एका बाजूला शरीराला बांधलेला आहे, दुसऱ्या बाजूला मनाला बांधलेला आहे. एका बाजूला शरीर, दुसऱ्या बाजूला मन. तर श्वास चालतो शरीरामध्ये, तुमच्या लंग्स आहेत, हार्ट आहे, तुमचं निसर्ग ट्रॅक्स आहेत, सगळे श्वासाच्या सगळ्या वेगवेगळ्या आपण त्याला काय म्हणतात की विविध प्रकारची टेक्निक्स आपण श्वासाची वापरतो, विविध तंत्र वापरतो आणि त्या श्वासाला नियंत्रण करायचं म्हणजे प्राणायाम. पण तो प्राणायाम करताना तुम्ही मनाला हळूहळू शांत करा. जसं आसन करताना तुम्ही शरीरावर लक्ष केंद्रित केलेलं असतं, तसं प्राणायाम करताना तुमचा मुख्य भाग कॉन्सन्ट्रेशन वळण असतं, श्वास धरून ठेवलं. म्हणजे श्वासाच्या एका बाजूला शरीर आहे, दुसऱ्या बाजूला मन आहे. शरीर दृश्य आहे, शरीर आपलं दृश्य आहे, दिसतं. मन दिसतं का, नाही दिसत. मन आणि ते मन कसं आहे, शरीराच्या आणि मनाच्या जर तुम्ही जर गुणांकडे बघितलं, शरीर अत्यंत जड आहे. शरीरामध्ये जडत्व आहे, शरीरामध्ये आळस आहे, शरीराला कुठली गोष्ट करायची ते इनर्शी आहे, ते करायला नको वाटतं. शरीर कुठल्या त्याला खायला प्यायला चेंज करायला शरीराला आवडते, त्यामुळे जडत्व शरीरामध्ये निसर्गता आहे. आणि मन एकदम वेगळं, दुसरं टोक, एक क्षण थांबत नाही एका ठिकाणी. त्याचं घर कुठल्याही शरीराचं मन आहे, मनाचं शरीर घर काय शरीर आहे, पण त्या मन हे शरीरात कधीच थांबत नाही. ते कधी तुमच्या किचनमध्ये गेलेलं असतं, कधी तुमच्या ऑफिसमध्ये गेलेलं असतं, कधी ते परदेशातल्या मुलाकडे गेलेलं असतं, तर कधी ते त्या वॉचमनशी वाटत असतं. काहीतरी कुठे ना कुठेतरी ते मन धावतच असतं. तर त्या मनाला धाव पकडून आणायचं. म्हणजे ते कसं असतं, एखादं वासरू असतं की ते वासरू त्याला दोरी बांधली नाही तर ते कुठे पडतं, उन्हाळ्यात जातं, इकडे पडतं, तिकडे पडतं, तिकडे पडतं, त्याला काही दरबंध नसतो. मग त्याला काय करतात, एक खुंटी हे करतात, त्या खुंटीला त्या वासराला दोरीची बांधतात. मग ती खुंटी जी आहे ना, ती देह आहे लक्षात. ती दोरी जो आहे तो श्वास आहे आणि ते वासरू म्हणजे आपलं मन आहे. ते वासरू मन आहे, ते धावणारं इकडे तिकडे पडणारं मन आहे. मग ती श्वासाची दोरी हळूहळू नियंत्रण करत करत तुम्ही जवळ आणता. मग ते जे मन आहे ते शरीरात येतात, त्या मनाला शरीराची जागा सापडते. म्हणून त्यांनी पतंजली सूत्र देशवंत चित्तस्य धारणा, म्हणून ह्या मनाला एक तुम्हाला तिथे देशवंत करण्यामध्ये एखाद्या देशाला बांधून ठेवायला पाहिजे मनाला, तर ते ती धारणा निर्माण होते की जी प्रत्याहारापर्यंतची पाहिजे. आतापर्यंत मी आता प्रत्याहारापर्यंत आलेलो नाही, पण आपण प्राणायामापर्यंत आलो. प्राणायामाच्या माध्यमातून श्वासाच्या माध्यमातून सोहम हा श्वासावर आधारलेले साधन आहे, म्हणून मी हे बोलतोय. सोहम ही श्वासावरची आधार. तुमच्यापैकी ज्यांनी अनुग्रह घेतला असेल स्वामींचा किंवा ज्यांना कल्पना असेल, सोहमचा अभ्यास केला असेल, त्यांना माहिती सोहम म्हणजे श्वास घेताना आपण एक हिसिंग साऊंड घेतो आणि श्वास सोडताना हमिंग साऊंड घेतो. त्या हिसिंग आणि हमिंग, हिसिंग असा सो आणि हमिंग असा आवाज येतो. त्याच्यातून सोहम हा शब्द तयार होतो आणि त्या शब्दाचा आपल्या साधनेला जुळवून घेतल्यामुळे सोहम म्हणजे तो परमेश्वर. संस्कृत शब्द सहा आणि अम आहे. सहा म्हणजे तो, अम म्हणजे मी, तो परमात्मा मी आहे, ही जाणीव शब्द आपण निर्माण करतो. त्यामुळे तो जो आता ते वासरू पळते, पण तुला मूळ विषय वासरू पळते, त्याला आपण दोन्ही श्वासाच्या वर नियंत्रण करत करत ते आणतो. त्यामुळे काय झालं की तो जो भाग आहे तो भक्तीचा भाग येतो. प्राणायामातून तुमचं मन शांत होतं. मन जे फिरत असतं की नाही, वेळा वाकडं फिरत असतं इकडे तिकडे, त्या मनाला स्थिरता येते. मनाला स्थिरता आल्याशिवाय भक्ती होत नाही, कारण तो ते मन त्या देवाच्या ठिकाणी बांधल्या जातं.
देशबद्ध चित्तस्य धारणा जे म्हटलेले आहे ते आपण पहिले श्वास म्हणतो, श्वासामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला आपण ते मन बांधायचा प्रयत्न करतो, त्याच्यातून भक्तीची निर्मिती आहे. आणि त्याची पुढची पायरी प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे असा आहे की प्रत्याहारामध्ये तुम्हाला ज्ञानयोग सुरू होतो. प्रत्याहार ज्ञानाचा मार्ग सुरू होतो. कारण देह झाला, मन झालं, देहामध्ये मन आणायचा आपण प्रयत्न करतो, त्याच्यातून सुरू होतो प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये काय होतं, तुमचं अलिप्तता निर्माण होते. अलिप्तता म्हणजे खरं अलिप्तता नाही, प्रत्याहारच त्या योगेश अर्थ आहे. प्रत्याहारामध्ये तुम्ही कुठे गुंतवणूक राहा. अनेक ठिकाणी ज्यामध्ये गुंतवलेलो आपण असतो आणि त्या गुंतवणुकीतून आपले सगळे जे व्यवहार झालेले असतात त्या व्यवहाराला कुठे निर्बंध आहे. प्रत्याहाराच्या बाबतीत असं म्हणतात की क्षुरस्य धारा निशिता वृत्त्या दुर्गम पथत्त तवयोवदन. क्षुरस्य धारा म्हणजे तलवारीचं पात. दोन डोंगर आहेत, त्यांचे दोन टोक आहेत, त्या टोकावर एक तलवार बांधली आहे. तलवारीसारखा अत्यंत धारदार असं पात बांधलंय. या टोकावरून चालायचे, त्या टोकावर पोचायचे. पाय ठेवला तर कापणार आहे, तोल गेला तर पडणार आहे, पण तरी ते पार करून जायचे. इतका अवघड हा प्रत्याहाराचा कडा समजला जातो. क्षुरस्य धारा निशिता वृत्त्या दुर्गम पथत्त तवयोवदन्ति. कारण काय माहितीये का, त्याच्यामध्ये कुठेही न गुंतता प्रेम भक्ती मेंटेन करायला लागते. प्रेम आणि भक्ती मेंटेन करता तुम्ही माणसाची कुसडेपणाने वाहून चालत नाही, तिरस्काराने वाहून चालत नाही, प्रेमानेच वागायला लागतं. पण गुंतवणूक नको. सुरेश भटांची जी कविता आहे त्या कवितेमध्ये ते काय म्हणतात की रंगुनी रंग्यात साऱ्या रंग माझा वेगळा. सगळ्या रंगात मी रंगतो पण माझा रंग सुद्धा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. सगळ्या गुंत्यामध्ये मी गुंतलेला असतो पण पाय माझा मोकळा असतो. गोंधळीकर महाराजांच्या बाबतीत असं म्हणतात की एकदा गोंधळीकर महाराज त्यांच्या जागेचा व्यवहार होते आणि त्यांचं त्यांच्या नातेवाईकांच्या बरोबर त्याची आर्ग्युमेंट चालू होतं. एक शिष्या काय महाराज काय एवढं काय त्याने मांडायला पाहिजे म्हणून तो मुद्दाम त्यांना त्याची जाणीव, गुरुला त्याची जाणीव, गुरुला शिकवण्यात आली म्हणून ते तो त्यांच्याकडे गेला. म्हणाला हे त्याचा मला महाराज अर्थ थांबतो ना रे, तो काय 1-2 मिनिटं हे जर नाटक होऊ दे मग सांगतो. म्हणजे रंगुनी रंगात असणाऱ्या रंग माझा वेगळा. तिथे रंग कुठला भांडणाचा रंग आहे पण त्यांचा रंग तो रंग नव्हता. गुंतळी गुंतात सारा पाया मला सगळं करतो पण दिवसला मी मोकळा असतो. मी त्याच्यामध्ये कुठेही गुंतलेला नसतो. नंतर ध्यानात बसल्यानंतर मला ते विचार येतच नाही, यायलाच नको. तर तुमचं प्रत्याहार चालला असं म्हणायला पाहिजे. नाहीतर मला बारीकशी कुठेतरी गोष्ट झाली, कुणीतरी आपल्याला एक शब्द बोलला तरी ध्यानामध्ये तेच ते आठवत राहतं, त्याच व्यक्तीचा राग येत राहतो, ती चिडचिड होत राहते, तीच अस्वस्थता मेंटेन होते. म्हणून काय ध्यान बरोबर झालं नाही. कारण काय, ते विचार बाहेर करू शकलो नाही आपण. त्याच्यामध्ये एक नाटक होतं, जुनं नाटक, पुरुषोत्तम दाभेकरांनी दिलेलं वराडी माणसं. आमच्या लहानपणी आम्ही आमच्या वडिलांबरोबर ते नाटक पाहायला गेलो. त्यांच्याबरोबर पाहिलं नाटक, वराडी माणसं नाटक. पुण्याला भरतनाट्य मंदिर मला आठवतं तात्या आणि आम्ही ते नाटक पाहिलं. त्याच्यामधलं एक वाक्य मला आम्ही मी त्यावेळेस 7वी-8वीत असेल कदाचित, आणि त्यावेळेस एक वाक्य होतं. एक तो जमीनदाराचा मुलगा असतो, तो शहरात शिकायला असतो आणि तिथे एका गरीब मुलीच्या तो प्रेमात, हे जे मोठे जमीनदार असतात, सावकार असतात, त्यांच्याबरोबर बरी मोठी इस्टेट असते, मोठा वाडा असतो, तो प्रेमात पडतो आणि यांना न सांगतो तो लग्न करून येतो. लग्न करून आल्यानंतर ती मुलगी असते, ती मुलगी साधी चालत असते विचार, ती येते. ती आल्यानंतर हे लोक स्वागत करतात, ते माप ओलांडून घुंगट माप ओलांडून ती आत येते. आणि त्यानंतर ते जे घरातले मुख्य जमीनदार असतात त्यांच्याकडे ती त्या मुलीला ते घेऊन जातात आणि ते दोघं नमस्कार करतात. तेव्हा त्या मुलीला ते जमीनदार, ते जे मोठे वडील असतात त्या घरातले ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व असतात, ते म्हणतात मुली, संसार करणं हे अत्यंत अवघड आहे. त्याच्यामध्ये तुला पदरात निखार घेऊन चालायचंय. पदर तर पेटला नाही पाहिजे, निखारे तर भिजले नाही पाहिजे.
पोटातली माया आटली नाही पाहिजे, पोटातला हसू मिटलं नाही पाहिजे, हा प्रत्यय आहे. पदर पेटला नाही पाहिजे, निखार तर भिजले नाही पाहिजे. मग सांगितलं तुम्हाला तलवारच्या पात्यावर तसं पदर तर पेटला नाही पाहिजे, निखार तर भिजले नाही पाहिजे. अशा प्रकारे चालणं हे जे आहे हे ज्याला जमू शकतं तो पुढच्या पायरीवर ज्ञानाची पायरी आहे. या ज्ञानाच्या पायरीवर चालणे प्रत्याहार आहे. मी योगाचा जर विचार केला तर हे सगळ्या गोष्टी होतात. आणि मग धारणा, मग तिथून तुम्ही येता प्रत्याहार संपलं की धारणा आहे तो देशबंध चित्तस्य धारणा. मग तुम्हाला तुमच्या श्वासाच्या माध्यमातून तुमच्या परमात्म्याशी तुमचं ती जी धारणा आहे ती घट्ट करायला लागते. आणि मग त्याच्यामध्ये मग अशी मी सांगितलं कुस्ती सुरू होते तुमची आणि परमेश्वराची, तुमची आणि तुमच्या गुरुची, तुमची आणि तुमच्या मनाची, सगळ्यांच्यावर तुमच्या कुस्त्या चालू असतात. आणि त्यामुळे सगळे विचार त्या विचारांमध्ये एक विचार येतो, जातो, पुढे जातो, पुन्हा विचार येतो, थांबतो, जातो. जो विचार पुढे जातो तो त्याला जो विचार येणारा असतो, भविष्यात येणारा विचार असतो तो अनागत, आणि तो जातो तो अतीतामध्ये जातो, भूतकाळामध्ये निघून जातो, अनागतातून येतो, अतीतात निघून जातो. असे ते विचार सतत येत राहतात आणि त्याच्यामुळे मनाची उच्चनीच चालू राहते. आता हे चालू असताना ते मनाची प्रबळ चालू असते. आता तुम्ही विचार करा, एखादा जलाशय आहे समुद्राच्या बघा, त्याच्यामध्ये पडणारं प्रतिबिंब हे स्पष्ट पडतं का? खळखळणाऱ्या पाण्यामध्ये स्पष्ट पडत नाही. पाण्यात जेव्हा खळबळ असते तेव्हा ते प्रतिबिंब स्पष्ट होऊ शकत नाही. पण मग हळूहळू हळूहळू शनै शनैर्वरम्य त्याच्यामध्ये हळूहळू त्या पाण्यामध्ये म्हणजे त्याचा जो क्रेस्ट असतो आणि बॉटम लेवल असते ते हळूहळू जवळ 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 यायला लागते. आणि मग एका ठिकाणी असं येते की ते समस्थितीमध्ये यायला लागते आणि ते सोहमचं प्रतिबिंब त्या चित्तामध्ये पडायला लागतं. ती सोहम वृत्ती जेव्हा, आणि मग त्याला अशी जाणवते अरे सोहम तो परमात्मा मीच तर नाही ना, अशा प्रकारची भावना काही क्षणिक निर्माण होते, क्षणभर होते. कायम स्वरूपी ती वृत्ती असते, टिकत नाही. स्वरूपानंदांनी एक छान दिलेलं आहे, तुझं लागे संप्रदाय करून तुझं लागे संप्रदाय करून समंत सांगितले सोहम साधन नित्य नेहमी आसने बसून करोवे साधन स्वरूपाचे स्वरूप चिन्मय आनंद घन आपणही तैसेच परिपूर्ण ऐसे भाविका तन्मय होऊन मनासी मनपण पुरे कोठे द्वैत स्थिती देह गेह जगत भ्रांती क्षणिक अद्वयानुभूती देत असे शांती क्षणवर एक अद्वयाची अनुभूती, क्षणिक अद्वयानुभूती देत असे शांती साधकासी. ती शांती मिळाली साधकासी पुनर्पी भाव प्रत्यय होता नाना वृत्तींचा उदय. साधकाला पुन्हा भाव प्रत्यय यायला लागतो. तो क्षणभर ती शांती लागते आणि पुढच्या क्षणी लगेच पुन्हा तो विचारायला सुरुवात करा. साधकासी पुनर्पी भाव प्रत्यय होता नाना वृत्तींचा उदय. सोहम स्मरणे सरावी सोय नित्यानित्य विवेकाची. विवेक असा घेऊन आधार साक्षीत्वे करावे सर्वही व्यापार. सुख दुःखे प्रारब्धानुसार भोगावी साचार यथा प्राप्त चर्माचरणी निपुण. भक्ती भावे सुसंपन्न अखंड करी सोहम घ्यावं यानं कृतार्थ जीवन होय त्याचे. असे स्वामींचे बरोबर त्याने हे सगळी दिली बघा लिंक त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला एक शांती आणि अनुभूती येते आणि त्यावेळी तुम्हाला जाणवते तो सोहम म्हणजे तो परमात्मा मीच तर नाही ना. आता तो परमात्मा मीच आहे, तीच आहे तुमच्या ठिकाणी यायला. आता ती स्थिर व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे सोहम वृत्तीची ही स्थिती आहे. ही स्थिती सोहम वृत्तीची म्हणजे तुमच्या मनामध्ये ती परमेश्वर आहे ती जाणीव म्हणजे तो बिंबोनी प्रतिबिंबावरील प्रभेची जैसी उचरली ती सोहम वृत्ती जाण. म्हणजे बिंबो प्रतिबिंब जे असतं त्या प्रतिबिंबावर बिंबाची प्रभा असते. जर पाणी खळखळत असेल तर ते प्रतिबिंब स्पष्ट नसतं. पण जेव्हा पाणी स्थिर होतं
तसं आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब जेव्हा त्या पाण्यात पडतं आणि पाणी जर एकदम निश्चल असेल तर तितक्याच प्रभावाने तो सूर्य बाहेर पडतो म्हणजे ते प्रतिबिंब. तसं आता इथे हे प्रतिबिंबाचं म्हणजे प्रकाशाच्या मार्गाचं प्रतिबिंब आहे आणि इथे जे पडतं आपल्या इथे सोहमध्ये ते नाद प्रतिबिंब पडतं. नादाचं प्रतिबिंब आपण पडतो ना म्हणजे प्रतिध्वनी जेव्हा येतो तसा तो प्रतिध्वनी त्या ठिकाणी स्पष्ट व्हायला तुमच्या अंतरंगातून सुद्धा तो सोहम प्रकट व्हायला लागतो. त्या अंतरातून तो सोहम प्रकट व्हायला लागतो. हा जेव्हा सोहम प्रकट होतो तेव्हा ती सोहम ती म्हणजे बिंबोनी प्रतिबिंबावली प्रभेची जैशी उजली ते सोहम वृत्ती अवधाने जाणते. ती सोहम वृत्ती असते तिथे सोहम वृत्ती आहे. आता ती सोहम वृत्ती स्थिर करायला लागतात. सोहम आहे तुम्हाला आज त्याला असतं आज 10 सेकंद तुम्हाला ती अनुभूती आली, उद्या 20 सेकंद आली, त्यानंतर काहीतरी स्थिर व्हायला लागली, त्यातून निर्माण होतो तो सोहम भाव. तो सोहम भाव निर्माण होतो. सोहम भाव जो निर्माण होतो त्या भावाच्या बाबतीत ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी वर्णन केले. हरिपाठामध्ये पण भाव वेळे आकडे एरवी नाकडे केलं तरी आवडे तैसा आहे म्हटलंय. किंवा भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. त्याच्यात रामकृष्ण वाचा भाव हा शिवाचा आत्मा हा शिवाचा राम जप भाव अनेक ठिकाणी म्हटलेले आहे. त्याच्यामुळं ज्ञानेश्वरीत म्हटले की का रूप वैसे माझा आधिलेपणे का गाझा एक भाव नाही माझा तरी ते पालनाड. रूप वैसे माझा म्हणजे मी खूप सुंदर आहे, मला फार अनेक लोकांना माझा हे आवडते. सेलिब्रिटीज असतात सिनेमा नट्या ते का रूप वैसे माझा म्हणजे त्यांना एक प्रकारचा एक अहंकार असतो किंवा आधिलेपणे रूप वयाने सुद्धा मी तरुण आहे, तरुण आहे, माझ्या तारुण्याचा माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे, उत्साह आहे वगैरे वगैरे हे सगळं अहंकाराचे भाग आहे. का रूप वैसे माझा ज्ञानेश्वर कशाला माजतात. आधिलेपणे का गाजा आधिलेपणे माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, मी एवढा श्रीमंत आहे, माझ्याकडे एवढी सत्ता आहे, ते आधिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी ते पालघाट. माझा जर भाव नसेल परमेश्वराच्या संबंधी भावभक्ती नसेल तर बाकी सगळं पालघाट आहे, त्याला काही अर्थ नाही, शून्य किंमत आहे. अशा प्रकारे भावाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. आता हा जो भाव आहे हा भाव जेव्हा स्थिर व्हायला लागतो तसं ते सोहमचं प्रतिबिंब मनातलं असलेलं हे जास्तीत जास्त स्थिर व्हायला लागतं आणि भाव हा त्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतो. जसा तुझा भाव स्थिर व्हायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल घडायला लागतात. जसा भाव स्थिर व्हायला लागतो ना तशा त्या व्यक्तीमध्येच बदल घडतात, त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल घडतो. कारण स्वभाव त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामध्ये करुणा निर्माण होते, त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं, त्याच्यामध्ये भक्ती वाढायला लागते, त्याच्यामध्ये दुसऱ्याकडे तेज पण निर्माण होतं की तो त्यांनी पाहिलं तरी लोकांना तेज जाणवायला. जसं एखादं म्हणजे आजूबाजूचे लोक सुद्धा म्हणतात फार तुमच्यात बदल झाला असं म्हणतात. तुमची मुलं म्हणतात बाबा आम्ही रागवत नाही म्हणजे हे तुमचा राग कमी होतो, क्रोध कमी होतो, हे सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या कमी व्हायला लागतात, म्हणजे सगळे विकार कमी व्हायला लागतात आणि त्याचबरोबर जशी विकार कमी होतात तसे तुमच्यामधल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टीचे सगळे गुण असते त्यांची वृद्धिंगत व्हायला लागतात. ते गुण ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. त्याचबरोबर वैराग्य यायला लागतं, विरक्ती यायला लागते आणि हे सगळे गुण बाहेर दिसायला लागतात. सोहम वृत्तीपर्यंत काही दिसत नाही, तो लढाई चालू असते त्यावेळेला, अस्वस्थता असते, मला काही मिळत नाहीये, मला काहीतरी द्यायला पाहिजे, मला काहीतरी अनुभूती पाहिजे, हे सगळं त्याच्यासाठी प्रयत्नात्मक करत असतो. आणि सोहम भावामध्ये जेव्हा तो येतो तेव्हा त्या सोहम भावामध्ये त्याला प्रत्यक्ष त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडायला लागतो, अंतर्बाह्य बदल घडतो. ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटले की 6व्या अध्यायामध्ये वर्णन केले की त्याला सोन्याची नख त्याची कांती सुधारते, त्याला मुंगीचं बरोबर कळायला लागतं, त्याला जेव्हा ती कुंडलीच्या अवृत्तीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये त्याला स्वर्गात देवांचे आलोच ऐकायला लागतात, देवांची कुजबूज सुद्धा त्याला इथे ऐकायला लागते वगैरे वगैरे. ह्या गोष्टी असतात त्या हळूहळू घडायला लागतात. म्हणजे एखादी मोठी हवेली आहे कल्पना आणि त्याला रंगीबेरंगी काचा स्टेन ग्लासेस असतात ते लावलेले आहेत.
दिवसभर काही कळत नाही, आत काही नसतं. आणि मग जशी संध्याकाळ होते, दिवे लागले होते, त्या आतले दिवे प्रकाशाला लागतात, त्याचे वेगवेगळे निळा, पिवळा, हिरवा, लाल अशी त्या रंगाने त्या काचा यायला लागतात. तसं त्याचं व्यक्तिमत्व ते विविध रंगाने ते फुलायला लागतं. अशा प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्वामध्ये बदल घडायला लागतो. तो सोहम भाव स्थिरावायला लागतो. आणि हा सोहम भाव जसा स्थिरायला लागतो, वैराग्याची पक्वदशा यायला लागते. तशी त्याची वाटचाल सोहम सिद्धीकडे आहे. सोहम सिद्धीमध्ये वैराग्याची परिपक्वता येते, पक्वता येते वैराग्याची. मग त्याच्यामध्ये मग त्या जे आता आपण तुकाराम महाराज म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, त्या सिद्धीच्या स्थितीमध्ये आहे. सोहम सिद्धीच्या स्थितीमध्ये परमात्म्याची एकरूपता त्यांची प्राप्त झालेली असते. आणि त्याच्यामुळे त्या सोहमच्या 6 अहम ही खरी अनुभूती त्यांना ते त्या ठिकाणी. जेव्हा सोहम भाव असतो तेव्हा जर पतंजलीच्या याच्याप्रमाणे की त्यावेळी तो पुरुष ध्यानात फिरवायला लागतो. म्हणजे त्यावेळी विचारांची स्थिती कशी असते की आता पुढचा विचार गेलाय, म्हणजे अनागत आणि अतीत यांच्यामध्ये फरकच पडत नाही. म्हणजे अनागतही विचार नसतो आणि अतीतही नसतो, आणि म्हणून ते स्थिर झालेलं असतं. नवीन विचार येत नाही, आणि म्हणून त्यावेळेला त्या मनाच्या किंवा वृत्तीच्या स्थितीला प्रशांत वाहिनी म्हणतात. प्रशांत वाहिनी एक शांत अशी मनाची स्थिती निर्माण झालेली, प्रशांत स्थिती निर्माण झालेली असते. आणि त्यामुळे त्याची सोहमचं प्रतिबिंब अधिक 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 स्पष्ट व्हायला लागतं. त्याला स्वतःला त्याची स्पष्टता जाणवायला लागते. त्यामुळे ते जे प्रशांत वाहिनीची स्थिती असते, म्हणजे क्रेस्ट आणि बॉटम या दिवस एक केलेला असतात, त्या प्रशांत वाहिनीमध्ये तो स्थिरावायला लागलेला असतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे वैराग्याची परिपक्वता त्याच्यामध्ये यायला लागलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतं कसं की त्याच्यात अशी म्हणलो की बाहेर दिसून येतं. मी तुम्हाला सांगतो, आम्ही अमेरिकेमध्ये जायचो स्वामींच्या बरोबर. मी केलं स्वामी अमेरिकेत जायचं योग आला. आता तिथले लोक वेगळे, तिथली संस्कृती वेगळी, तिथली माणसाची ते विचार वेगळे, ते सगळे मटेरियलिस्टिक विचार असणारे म्हणतो. आणि मग आम्ही काहीतरी पाहायला म्हणून पुढचे ज्यांच्याकडे असतात ते आम्हाला मॉलमध्ये वगैरे घेऊन जायचे तिथल्या. मग मॉलमध्ये असायचे तिथे एस्केलेटर्स असायचे. आम्ही एस्केलेटरवरती उभं राहून जायचो. एका एस्केलेटर वर चाललाय, दुसऱ्या बाजूला एस्केलेटर खाली येतोय. मग आमच्या एस्केलेटर वर चाललाय, समोर येणाऱ्यांना ते गोरी माणसं, अमेरिकन माणसं ती नमस्कार करायची स्वामींना पाहून, तिथे पाहून. कसं त्यांना कोणी सांगितलं होतं की पुढे मोठे व्यक्ती आहे, ते देहातून ते प्रकट होतं सगळं. ते म्हणजे इतका देहातून प्रकट व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्ही ते सोहमवृत्तीवर येतात. सोहम सिद्धीवर तुम्ही यायला लागता. आणि सोहम विद्या म्हणजे त्याच्यामध्ये सगळा अहंकार नाही सर. अहंकार बलम दर्पम काम क्रोधम परिग्रहम निर्मोह शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. म्हणजे तो ब्रह्मभूत होऊन जायला लागतो ती व्यक्ती. आणि ती सोहम वृत्तीची स्थिती निर्माण होते. त्या वृत्तीमध्ये इतका फरक पडतो की समोरच्या माणसाला बदलून टाकण्याची शक्ती याच्यामध्ये असते. तो समोरच्या माणसाचे विचारही बदलून टाकू शकतो. ही सोहम वृत्ती असते. आणि त्यावेळी ते परब्रह्म खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला कळायला लागते. खऱ्या अर्थाने ते परब्रह्म त्या परब्रह्माच्या तो अनुभूती घेत असतो सोहम वृत्तीच्या अर्थाने. आता संत तुकाराम ह्या चित्रपटात जुना विष्णुपंत पालगीसरने काम केलेला संत तुकारामचा सिनेमा, त्याच्यामध्ये एक अभंग, तो अभंग होता. आणि तो अभंग आल्यानंतर लोकांनी विचारलं तेव्हा तुकारामाच्या गाथेमध्ये आम्ही शोधला सापडत नाहीये. आधी विजय केले नावाचा तुम्ही ऐकला असेल. तर आधी विजय केले हा अभंग त्या याच्यामध्ये शांताराम आठवलेला त्यांनी छोटी त्या प्रभात कंपनीने सांगितलं की तो अभंग तुकारामांचा नाहीये, शांताराम आठवलेंनी रचलेला. का अद्वितीय अभंग आहे की तुकारामांनी जर तो ऐकला असता तुकाराम खुश होऊन गेले असते. काय विचार आहे त्या माणसाचे, किंवा त्या माणसाला म्हणजे त्या स्थितीला पोचल्याशिवाय काहीतरी त्याची अनुभूती असल्याशिवाय मनुष्य घेऊ शकणार नाही. अशा प्रकारचं आधी विजय केले बीज अंकुरले रोग वाढले. आधी विजय केले बीज अंकुरले रोग वाढले. एका बीजापोटी तरू कोटी कोटी.
एका बीजापोटी तरुपोटी पोटी देती सुमने फले. कोटी कोटी सुमना आणि फल देतात एका बीजाच्या माध्यमातून. काल मी गर्भाच्या बाबतीत बोललो तुला ब्रह्मांड बोलत असतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मामध्ये परमात्म्याची शक्ती असते. एका बीजापोटी तरू कोटी कोटी देती सुमने फुले. व्यापुनी जगतात तुझी रे अनंता. व्यापुनी जगतात तुझी रे अनंता. परी अंती ब्रह्म एकले. परी अंती ब्रह्म एकले. हा तो अभंग आहे. शेवटी ब्रह्म हे एकच आहे, पण हे सगळे कोटी 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 सगळे निर्माण हे ज्ञान आहे. हे सोहम वृत्तीच्या ठिकाणी येतं ज्ञान. परी अंती ब्रह्म एकले. आता विचार करा, याच्यामध्ये सोहम जो आहे तो सोहम जो आपण म्हणतो, हा सोहम आला कुठून? सोहम आला कुठून? आपण म्हणतो यांनी सांगितलं, भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं नाथसंप्रदाय सोहोपासना. आता जेव्हा विश्व सगळं निर्माण झालं, तुमचा जन्माला पाहिला, तर ऋषी मुनी विचार करायचे की मग कुठून आपण निर्माण झालो, आपली निर्मिती कशासाठी झाली, अद्भुत विश्व काय आहे हे मला समजायला पाहिजे. पण त्यांच्यासाठी काही उपकरण नव्हती का त्यांच्याकडे काही उपकरणं नव्हती. मग ते काय करायचे, एखाद्या गुहेत जाऊन बसायचे, तिथे अतिशय शांतता असायची. तिथे जायचे आणि ते बसायचे, विचार करत बसायचे, कोण आहे मी, कोण आहे मी, काय असं. आणि त्यावेळी सगळे आवाज थांबलेले असायचे, कुठलाही निष्पंद अशा प्रकारची स्थिती असायची. आणि आवाज ऐकत फक्त श्वासाचा, सोहम सोहम सोहम. तो सोहम सोहम श्वासाचा आवाज आल्यानंतर लक्षात सोहम म्हणजे तो सोहम जो आहे तो सो आणि हम. त्यावेळी संस्कृत भाषा प्रचलित त्यामुळे सोहम ही तो परमेश्वर मी एवढंच सांगतायत. पण मग जेव्हा ते सो म्हणायला लागले, हम म्हणायला लागले, खरं साधनेमध्ये सो आणि हम म्हणायचं नसतं, श्वासाच्या नादानुसार अनुसंधान करायचं असतं. पण तो तुझा श्वास दीर्घ हो जो असं व्हायला लागला, हम असं व्हायला लागला, तेव्हा स त्याच्या लक्षात स आणि ह ही व्यंजन आहे. स आणि ब ही व्यंजन आहे. म्हणजे प फ ब ब म ही सगळी व्यंजन आहे. ही व्यंजन. कुठल्याही व्यंजनाचा उच्चार तुम्ही करता तेव्हा त्या व्यंजनाचा शेवटी स्वरात येईल. म्हणजे तुम्ही बघा, मी क म्हटलं क राहतो का, असं म्हणतो का आपण, क शेवटी क होतो त्याचा. तुम्ही कचा कू म्हटलं कू तर कू होतो, को म्हटलं को होतं. म्हणजे त्या सोचा काय होणार, ओ झाला. आणि हमचा काय होणार, हम. मग काय होणार, मग त्याच्यातनं काय झालं, सोहम म्हणजे ओम झाला. स्वचा सोचा ओ झाला, हमचा म झाला, तो ओंकार झाला. आणि त्याच्या लक्षात ओंकार हे महत्व. ओंकार असं त्यांना शोध झाला. ओंकार जे बीज आहे, ओंकार हे बीज आहे. आणि या ओंकाराला फुटलेला अंकुर म्हणजे सोहम आहे. ओंकार या बीजाला फुटलेला अंकुर म्हणजे सोहम आहे. आणि त्या ओंकार जरी कुठून निर्माण झाला, तो आदी बीजातून निर्माण झाला, परब्रह्मातून निर्माण झाला. म्हणजे आदी बीज, बीज आणि अंकुर. आपल्याला सो आपण जेव्हा करतो तेव्हा अंकुरातून आपण बीजाकडे जातो. या बीजातून सगळं त्रिगुणात्मक सगळं विश्व निर्माण झालं. जेव्हा परमात्म्याने संकल्प केला तेव्हा पहिली गोष्ट निर्माण झाली ती ओंकार निर्माण झाला. म्हणजे फर्स्ट एक्झिस्टन्स ऑफ लॉर्ड सुप्रीम पॉवर इन दिस वर्ल्ड इज ओंकार. परमात्मा शक्तीचं पहिलं व्यक्त रूप म्हणजे ओंकार आहे. तो ओंकार ओम या स्वरूपामध्ये आला. म्हणजे तुमच्याकडे काय, तुमच्याकडे ओंकार आहे का, नाही, तुमच्याकडे सोहम आहे. तुमच्या श्वासाचा हिसिंगणे हवी जाऊन येतो. पण त्या श्वासाच्या सोहम मधून तुम्हाला ओंकाराकडे जायचंय आणि त्या ओंकारातून तुम्हाला आधी. त्याच्यामध्ये ओंकार तुम्ही सोहम जर करता, पुष्टी करते, तेव्हा तो सोहम वृत्ती असते, सोहम वृत्ती असते. तुम्ही जेव्हा त्या ओंकारातून ओम कडे स्थिरवायला लागता तेव्हा तो सोहम भाव असतो. आणि जेव्हा तुम्ही आदित्याकडे जाऊन पोहोचता तेव्हा ती सोहम सिद्धी असते. लक्षात का मी काय थोडस त्याला अवघड असेल आणि मी किती सोपं करून सांगतो त्याचा मलाही मर्यादा आहे. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये
तो ओंकार जो आहे हा आदिबीज, हा बीज आपल्याला आदित्याकडे गेला. त्यामध्ये सोहम वृत्ती हा प्रयत्नाचा भाग आहे. सोहम भाव हा अनुभूतीचा भाग आहे आणि सोहम सिद्धी हा अनुभूतीला विलय करण्याचा भाग आहे. अनुभूती सुद्धा संपते जेव्हा तुम्ही ते परमेश्वर होता तर मी परमेश्वर म्हणायची वेळ देत नाही. तुम्हाला सूर्याला अंधाराचा माहिती नाही. सूर्य हा मूलभूत प्रकाश आहे, पण तो सूर्य जो आहे प्रकाशमान सूर्य, त्याला असं सांगायला लागत नाही मी सूर्य आहे, तो अंधार पाहू शकत नाही. तो प्रकाश आहे, काय त्याला म्हणतात मूलभूत त्याची प्रॉपर्टी आहे. तसं त्या व्यक्तीची परमात्म शक्ती मूलभूत त्याचा गुण होऊन जातो. त्यामुळे त्याला तो त्याच्यामध्ये त्या अनुभूतीचाही विलय होऊन जातो. ही सोहवृत्ती आहे. पण त्याचा परिणाम तुम्ही एवढी शक्तिमान आणि एवढी सगळ्या गोष्टी प्राप्त होते. एक रामकृष्ण परमहंसाची गोष्ट माझा रामकृष्ण परमहंस त्याचा मला माहिती की हे सोहम सिद्धीपर्यंत पोचलेले अशा प्रकारच्या व्यक्ती होते. एकदा निरोपाला ही आर्य समाजाचे केशवचंद्र सेन त्यांना भेटायला आले. केशवचंद्र सेन हे रामकृष्ण परमहंसांवर प्रचंड टीका करणार. ही जी देवभक्ती, द्वैत, मूर्तीपूजा याच्यावर अक्षरशः आसूड ओढणारे म्हणजे केशवचंद्र सेन. आणि त्यांचा निरोप आला की केशवचंद्र सेन अशा वेळेला तुम्हाला संध्याकाळी भेटायला येणार आहे. रामकृष्ण परमहंसांना एवढा आनंद झाला, अरे केशव मला भेटायला नाही, केशव मला भेट सगळ्यांना प्रत्येक शिष्यांना केशव मला भेटायला नाही, केशव मला भेटायला नाही. त्या शिष्याला वाटायचं की केशवचंद्र सेन यांच्याशी आता किती कळपट्टी काढतात, त्यांच्यावर किती टीका करतात बाहेर, यांना वाटेल तसं म्हणजे कुठलं मॅनर्स न ठेवता त्यांच्यावर हे करतात. आणि काय तर केशवचंद्र सेन भेटायला येण्याचं कौतुक आहे. म्हणजे नाही चालत नाही मी त्या राजकारणाचा विचार, पण एखाद्या अत्यंत महान व्यक्तीला एखादी कुठला तरी कॉर्पोरेटर किंवा भेटायला त्या महान व्यक्तीने कॉर्पोरेटर भेटायला येणार म्हणून जसं हे करावं मी पंतप्रधानांनी कॉर्पोरेटर भेटायला येण्यानंतर जसं कौतुक वाढ, तसं रामकृष्ण परमहंसांना केशवचंद्र सेन भेटायला येणार म्हणून कौतुक वाढ. प्रत्येकाला सांगायचं उठ बस प्रत्येकाला सांगायची तो केशवाला भेटायला. जसं हा दिवस व्हायला लागला त्या लोकांना शिष्याला फारच त्याचं अगदी विचित्र वाटायला लागलं. काय आपली गुरुभाषा कशी करताय. त्या दिवस आला ज्या दृष्टीने भेटणार त्या दिवस आला. त्यांच्या 10 वेळा संध्याकाळी भेटायला सकाळपासून फेऱ्या केशव आला नाही ना, केशव आला नाही. रामकृष्ण परमहंसांच्या येरदारा गॅलरीमध्ये त्यांच्या बाहेरच्या पडवी जायचे बघायचे वगैरे असं करता संध्याकाळ झाली. केशवचंद्र सेन येणार म्हणून त्यांना फार त्यावेळेस ते फार अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. आणि त्या शिष्यांना अत्यंत ते असं वाटत होतं काय आपण चूक केली, काय अशी गुरु केले म्हणून अशा प्रकारची भावना निर्माण. त्यानंतर केशवचंद्र सेन त्यांच्या इमामात त्याचा सगळा वेळ ड्रेस छानपैकी पोशाख तयार करून वगैरे त्या भगीतनं ते आले. ते उतरले भगीतनं की रामकृष्ण म्हणून केशवचा हात धरला या त्यांना खुर्चीवर बसवलं. स्वतः पायाशी बसले. बोला केशव तुम्ही फार छान बोलता म्हणा. केशवचंद्र सेनला सुरुवातीला कळेल नाही काय चाललंय, हा शास्त्र का वागतोय आपल्याशी, आपण याच्यावर टीका त्यांनी टीका करत सुरुवात. या सगळ्या मूर्ती पूजा काय काली माता कसलं आहे तुमचं, काय तुम्ही लोकांना वेळ बघा सगळ्या समाजाची दिशाभूल करता बघायला. आणि वा केशव काय छान बोलताय, वा केशव काय छान बोलताय हे सुद्धा. तर केशवचंद्र बोलले अर्धा पाऊण तास ते बोलले फायरी बोलले, सगळे खूप टीका केली, खूप सगळं केलं. ते शिष्य अशा दिवशी म्हणून ऐकताय नाही म्हणताय वा केशव किती छान बोलताय, काय केशव किती छान बोलताय. त्यानंतर केशवचंद्र सेनानंतर त्यांनी काय स्वागत विगत केलं, त्यांचं काय चहा पाणी झालं ते आणि त्यांना बसवलं. केशवचंद्र सेन केशवचंद्र सेनाने त्यांच्या डायरीत एक नोट लिहिली. ते म्हणाले की आज मी अशा एका व्यक्तीला भेटलो की ज्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, पण माझ्या आतून काहीतरी बदल होतोय मला जाणवतोय. आणि नंतर केशवचंद्र सेन हे रामकृष्ण परमहंसाचे शिष्य आहे. हा बदल काहीही न बोलता घडवण्याचं सामर्थ्य सोहम सिद्धीपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीचं असू शकतं.
सोहम सिद्धीपर्यंत जी व्यक्ती पोहोचते त्या व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती, तुकाराम महाराजांसारखी व्यक्ती, स्वामी स्वरूपानंदांसारखी व्यक्ती, स्वामी विद्यानंदांसारखी व्यक्ती, गोंदवलेकर महाराजांसारखी व्यक्ती, अक्कलकोट स्वामी समर्थांसारखी व्यक्ती, रामकृष्ण परमहंसांसारखी व्यक्ती, स्वामी विवेकानंदांसारखी व्यक्ती, समर्थ रामदास स्वामींसारखी व्यक्ती, नामदेवांसारखी व्यक्ती, किती 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 नावं घ्यायची, गजानन महाराजांसारखी व्यक्ती की जी त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना बोलायची यथोवाचा निवर्तनते अशी स्थिती निर्माण होते. अशा प्रकारच्या सिद्धी स्थितीपर्यंत सिद्धीच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी ही सोहम उपासना होते. आणि हेच खरं ज्ञान सोहम सिद्धीपर्यंत पोहोचणं ही ज्ञानाची उपासना. याच्यामध्ये कर्म आलं, भक्ती आली, ज्ञान आलं, सगळंच आलं आणि सगळं एकत्र राहून तुम्हाला साथ करते, सोहम सिद्धी साधते, तिथपर्यंत आपल्याला पोहोचते. आज आता ज्ञानेश्वरांचा संजीव समाधीचा मला असं वाटतं की आज संजीवन समाधीच्या दिवशी संजीवन समाधी बद्दल न बोलणं हे मान्यतेने होणार नाही. मागच्या वेळी बोललो होतो पण मला असं वाटतं पुन्हा एकदा संजीवन समाधीसंबंधी तुमचं बोलावं. काल मी असं बोललो होतो की नामदेवांसंबंधीचा उल्लेख आज आपण करू. नामदेवांचं काय, नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या समक आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेव हे एका काळामध्ये होते किंवा नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या वेळी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्यावर जे ओवीबद्ध चरित्र लिहिलंय त्याचं ते चरित्र हे ज्ञानेश्वरांचं पहिलं चरित्र की जे आज प्रमाणभूत म्हणून ज्ञानेश्वरांवर अनेक चरित्र ग्रंथ चित्रपट सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. पण त्याचा बेस आहे नामदेवांनी लिहिलेलं. त्याच्या 3 भागे एक आदी प्रकरण आहे. आदी प्रकरणामध्ये त्यांचा सुरुवात ज्ञानेश्वरांचा म्हणजे आपल्याला माहिती आहे किंवा ताटुगोडा ज्ञानेश्वरा किंवा विठ्ठल रुक्मिणींनी त्याच्यामध्ये देहत्याग करायला लागला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आदी भागामध्ये तिथं आपल्याला सगळ्यांना बराचसा माहिती आहे. त्यानंतरचा येतो तो भाग म्हणजे तीर्थावळीचा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला गेले आणि त्यांनी नामदेवांबरोबर उत्तर भारताची जी यात्रा केली त्या यात्रेचं सगळं वर्णन ह्या दुसऱ्या भागात येतं. आणि तिसऱ्या भागामध्ये संजीवन समाधीचं वर्णन आहे. आज आपण थोडं संजीवन समाधीचं वर्णन करू. कारण नामदेवांनी जे काही वर्णन केलंय ते अफाट आहे. सगळं वाचायचं नाही. तुम्हीच मंडळी म्हणजे भुसावळच्या ज्ञानेश्वर मंडळांनी जे छापलेलं जे आहे पुस्तिका हे माझं एक अत्यंत काय माझी श्रद्धा असलेलं असं हे पुस्तक आहे. खूप वर्षापासून मी जपून ठेवलेलं आहे. मागे पूर्वी मला मिळालं असं तुमच्याकडे असेल नसेल तुम्हाला छापा असं मला तुम्हाला विनंती आहे. फार महत्वाचे येथे अभंग आहे ते याच्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या जीवन समाधीसंबंधी फार उशीर होऊ नये म्हणून कोणालाच बाकीचा माझा जो भाग होता तू म्हणे मी शिकली माझ्या मुलीने सर्वत्र नमस्कारी मध्ये एक आले तर त्याचा तो भाग मी संपवला. आता ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीसंबंधी बोलतो. ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा करायला ठरवलं. ज्ञानेश्वरांना तीर्थयात्रा जायची काही जरूर तीर्थयात्रेची कारण ते इतक्या उच्च स्थितीपर्यंत गेले पण तू मार्गाने वर्तावी विश्व मोहरे लागावे अलौकिक न व्हावे लोकांनी हा विचारांनी त्यांनी तीर्थयात्रेचं आयोजन करण्यासंबंधी नामदेवांकडे विनंती केली आणि नामदेवांनी त्या विनंतीला मान देऊन तीर्थयात्रा ठरवलं. त्यानुसार ही 4 भावंड ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड त्याबरोबर महाराष्ट्रातले अनेक संत सत्पुरुष नामदेव ही सगळी मंडळी तीर्थयात्रा निघाली. प्रभास पट्टण तिथून त्या तीर्थयात्रेला सुरुवात आहे. प्रभास पट्टण म्हणजे आजचं सोमनाथ शेवटी सोमनाथ तिथून सुरुवात आहे. ती यात्रा करून ते सगळ्या त्या यात्रेचं करत नाही तर मला शेवटच्या भागावर फोकस करायचं.
ते यात्रा संपवून ते पंढरपूरला आले. पंढरपूरला यात्रेचं मावंत केलं त्यांनी. आता ते सुद्धा मावंत केलं म्हणजे त्यांना आवश्यकता होती का, त्याचा काही नाही. तो उत्तर तेच, प्रश्न येतो उत्तर येतेच. मार्गा झाले वर्तावे विष्णू मोरे लागावे अलौकिक न व्हावे होतावे. आणि मग त्या पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यामध्ये त्यांचं जे कार्याचं सगळं झालं, ते मावंत झालं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाच्या भेटीला गेले. पांडुरंगाच्या भेटीला गेले आणि त्याच्याबरोबर निवृत्तीनाथ आणि त्यांचा सखा मित्र, त्यांचा जवळचा अशा त्यांनी मानलेला एक, आपण शिष्य नाही म्हणतो, विसोबाईचं त्याची गुरु होती, पण त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणारा असा त्यांचा मित्र नामदेव तुझ्यावर होता. ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली. ते म्हणाले की कार्तिक शुद्ध एकादशी तुमची, कार्तिक शुद्ध एकादशी तुमची, मला वद्य एकादशी मला द्या. पांडुरंगाने मान्य केलं आणि त्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांनी पुढची योजना ठरवली. पण हे सगळं ऐकलं निवृत्तीनाथांना तेवढा त्रास झाला नाही, कारण त्यांना कल्पना होती ज्ञानेश्वर महाराजांची. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मी आता ज्ञानेश्वरीची रचना केली, आम समुदायापर्यंत सगळ्यांपर्यंत गीतेचं तत्वज्ञान आणून पोचवायचं आणि त्याच्या अत्यंत उच्च स्थितीपर्यंत त्या स्थितीत तत्वज्ञानाला पोचवायचं, हे जे माझं कार्य होते ज्ञानेश्वरी मार्फत मी केलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट की वरदानंद भारती म्हणजे आनंदराव विषयी ते एका ठिकाणी असं म्हणाले होते की जर भगवान श्रीकृष्ण जर पुन्हा आले असते, ते म्हणाले असते की ज्ञानेश्वरांनी जे ज्ञानेश्वरी लिहिली ना, ती ज्ञानेश्वरी मी नाही न सांगू शकलो नाही. त्या युद्धाच्या रणभूमीवर मला मर्यादा होत्या म्हणून मी सांगू शकलो नाही, पण त्या अत्यंत चांगल्या रीतीने, माझ्यापेक्षा सुद्धा चांगल्या रीतीने या माणसाने ते सांगितल्या असं ज्ञानेश्वरांच्या ते म्हणाले असते. तशी ज्ञानेश्वरी त्यांनी रचली. चांगदेवा सारखा 1400 वर्षाचा ज्याची सत्ता संपूर्ण भूस्त्र पाण्यावर आणि पक्ष्यांवर होती आणि स्वतःचा तो जो श्वास होता तो ब्रह्मरंध्रात म्हणून त्याचं जीवनायुष्य पण तो वाढवू शकत होता. अशाप्रकारे 1400 वर्ष जगलेला जो चांगदेव 65 वयामध्ये, त्यांचंही समाधान ज्ञानेश्वरांनी केलं होतं. अमृतानुभव निवृत्तीनाथांच्या विनंतीनुसार अमृतानुभवाची रचना केली होती की ज्याच्यामध्ये अत्युच्च शिवशक्ती समावेशन करून सगळ्या केल्या होत्या. किंवा आम्हाला सगळ्यांमध्ये हरिपाठाचे अभंग निर्माण केले होते आणि स्वतः अद्वैताची उपासक असताना सुद्धा द्वैताची उपासना करण्यासाठी अत्यंत विरहिणीसारखे अभंग ज्ञानेश्वरांनी निर्माण केले होते. हे सगळं साहित्य निर्माण केलं होतं. फार मोठा जनसमुदाय भक्ती मार्गाला लावला होता. मोठे संत सत्पुरुष निर्माण केले होते. गोरा कुमार, चोखामेळा, सावकामाळी, सेना नावी, कानोपात्रा, जनाबाई, किती नाव बोललो त्याच्यामध्ये. आणि हे सगळे लाभ केले होते. आणि आता माझ्या कर्तव्य जीवनाची इथे कर्तव्यता झाली आणि मला आता निरोप घ्यायचा आहे. त्यासाठी पुढची एकादशी मला द्या, वद्य एकादशी मला द्या, शुक्ल एकादशी तुमच्याकडे ठेवली. आणि पांडुरंगाने त्याला मान्यता दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते जाहीर नाही केलं, निवृत्तीनाथांनी जाहीर नाही केलं, पण नामदेवांच्या चेहऱ्यावरची जी भाव निर्माण झाले की त्यांना ते झेपलीच नाही ती कल्पना आणि ते इतके अस्वस्थ झाले. त्याच्यातून संपूर्ण त्या समाजाला ही बातमी कळली की आता ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार. महाराज समाधी घेणार म्हटल्यानंतर सगळे कालवले अवघड झाले. आणि तो गोपाळपुराचा कालाव झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या घरी जावं अशी अपेक्षा होती, पण ते लोक घरी गेले नाही. ते सगळे ज्ञानेश्वरांबरोबर आळंदीला आले. आपल्या जीवाचा सखा समाधी घेणार आहे, त्याच्याबरोबर काही क्षण तरी घालवायला मिळावे या भूमिकेतून ते सगळे ज्ञानेश्वरांबरोबर तो सगळा पंढरीचा पोहा आळंदीकडे होता. आळंदीपासून
एक 5 दिवस असताना 10 कोसावर ती यात्रा येऊन पोहोचली. त्या सगळ्या लोक येऊन पोहोचले आणि मग चालत चालत पुढे मंडळी आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर त्या ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणीमध्ये स्नान केलं. त्यानंतर सिद्धेश्वराकडे गेले. सिद्धेश्वर तिथं ग्रामदेव सिद्धेश्वर. आता खरं म्हणजे ज्ञानेश्वरांनी समाधी कुठे घ्यायची त्याच्या संबंधी 2-3 पर्याय होते. एक पर्याय होता तो म्हणजे आपेगाव जिथे त्यांचा जन्म झाला. दुसरा पर्याय होता पैठण, ज्यांना शुद्धीपत्र जिथे मिळालं ते, जिथे रेड्याचं म्हणून त्यांनी वेद बदलला. रेड्याचं ते जे गोळ होते ते स्वतःच्या अंगावर घेतले. किंवा तिसरं म्हणजे नेवासी ज्ञानेश्वरी सांगितली. पण ज्ञानेश्वरांनी आळंदी निवडली कारण आळंदी हे सिद्धपीठ होतं. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने उपासना केली होती, इंद्रांनी यज्ञ केले होते, असं ते सिद्धपीठ होतं. मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्यासाठी निवृत्तीनाथ एक कल्पना होती आणि त्याप्रमाणे ते आले. जेव्हा सिद्धेश्वरापाशी आले, तुम्ही आळंदीला गेला असेल बरेचसे लोक, त्या आळंदीची रचना तुम्हाला माहिती असेल. सिद्धेश्वराच्या दर्शनाला गेले. सिद्धेश्वरांना त्यांनी जागा मागितली समाधीची. मला आता समाधी घ्यायची आहे, पांडुरंगाची परवानगी घेऊन आलोय, मला आता जागा द्या, तुमच्या पायापाशी मला समाधी घ्यायची. कुठे? सिद्धेश्वरांनी समोर निर्देश केला आणि समोर पाहिला तसा तो नंदी होता. उठवला नंदी शिवाचा डोळा. तो जो नंदी हलवला आणि त्या ठिकाणी खाली एक मोठं त्याला विवर मिळालं, मोठं विहार मिळालं आणि त्याच्या खाली ते अनेक सिद्धांनी साधना केलेली अशी ती जागा होती. तिथे ओटा बांधलेला होता, ओटा होता तिथे, ते सगळं मिळालं आणि ज्ञानेश्वरांच्या समाधीची जागा निश्चित. त्यावेळेला आळंदीची स्थिती काय होती त्याचं वर्णन नामदेवांनी इतकं विलक्षण वर्णन केलंय, म्हणून मला ते मोह आवडत नाही. हे आपल्यासमोर मला असं वाटतं की आज मला संधी मिळाली, तुमच्यासारख्या मंडळींनी मला इथे बोलावलंय आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी निमित्त मला बोलावलंय. मग त्या ठिकाणी संजीवन समाधीमध्ये न बोलणं हा मला कृतज्ञपणा वाटतो किंवा माझी चूक वाटते, म्हणून मग मी तो मुद्दाम हा विषय नसूनही बोलायचं ठरवलं. त्याच्यामध्ये आळंदीची स्थिती काय होती? अल्याड पल्याड पताकांचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी. म्हणजे अलीकडे पलीकडे सगळ्या पताका होत्या. तुम्ही जर कधी पालखी बघितली असेल, पंढरपूरला जाणारी आषाढी एकादशीच्या निमित्ताची पालखी जाते, तेव्हा सगळीकडे सर्व दूर त्या नुसते तुम्ही तुम्हाला भगव्या रंगाच्या केशरी रंगाच्या पताका पसरलेले असतात. सगळं आसमंत भगवान केलेला असतो त्या ठिकाणी. तिथे अल्याड पल्याड पताकांचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी. इंद्रायणीच्या दोन्ही बाजूला पताकांचे भार आणि अनेक इतकी सगळी त्या साधक जन त्या ठिकाणी जमले होते. कारण त्यांचा सकाळ ज्ञानेश्वराला समाधी घेत होता. पिवळ्या पारव्या अनेक हिरव्या निळवणी साऱ्या रखरखीत जरी जबाबदारी झाल्या रानवरी विजा त्यावरी खेळताती. सर्पाकार दंड तारांगणावाणी पताकाची कोणी दाट जाती. नामामणी येथे पताकांचे भार केवढे भाग्य थोर ज्ञानोबाचे. केवढे थोर भाग्य. किती मंडळी सगळी इथे आलेली आहे. पण ही सगळी मंडळी आली होती, ती पताका घेऊन आली होती. त्यांच्या मनामध्ये उत्साह होता का? त्यांना काही उत्साह वाटत होता का की आता आपण हा सोहळा, जसे आता वारकरी पंढरपूरला जातात, नाचत जातात, पळत जातात, पंढरीच्या ओढीने जातात आणि इतका आनंद साजरा करतात, तसा त्यांना आनंद वाटत होता. त्यांना आनंद होता वाटत, मनामध्ये खंत वाटत होती की आपण आपल्या एका जीवलगाला, आपल्या मार्गदर्शकाला, आपल्या गुरुतुल्य व्यक्तीला की ज्याने आपल्याला काहीच कळत नव्हतं, पण अशा आपण निरक्षर अशा आपल्यासारख्या व्यक्तींना त्याने अत्यंत उच्च ज्ञानाची साधना उपलब्ध करून दिली. त्या ज्ञानेश्वरांच्या समाधीसाठी ते लोक तिथे येत होते. त्यामुळे त्यांना वाटत होतं की बघ, खेद दुःख करी मनाचा कळवळा प्रेमासुर डोळा दाटताती. अत्यंत त्यांना दुःख वाटत होतं की आता आपण आलोय इथे, सगळं हे करतोय, पण एक फार मोठी त्याच्या मनामध्ये खंतावले होते. त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी त्या समाधीचं सगळं योजना करायची. मग त्यासाठी काय केलं तर नामदेवाची मुलं नारा विठा गुंता पाठविला महादा साहित्या गोविंदा सांगितले.
त्या नारा विटा महादा आणि गोविंदा त्यांना त्यांनी सगळं साहित्य आणायला सांगितलं. काय काय आणून सांगाय प्रमाण नेमीला नेम पांडुरंगे. पांडुरंगाने सांगितलं काय काय आणायचंय. आता नामदेवांच्या या काव्यामध्ये जे वेगवेगळी पात्र येतात त्यात जसे विसोबा केसर येतात, चांगा वटेश्वर येतात, गोरा कुंभार येतात, तसे पांडुरंग येतात, राही रुक्माबाई येते, गंगा गिरिजा येते, सत्यभामा येते, ही सगळी पात्र येतात त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं ते सगळं त्याचं वर्णन आहे. त्यामुळे पांडुरंगाने सांगितलं काय आणायचं. तुळशी आणि बेल, धर्म आणि फुले, उदक हे चांगले भागीरथीचे हे सगळं आणा. नामामुळे देवा साहित्य करिता आठवीची चिंता खेद दुःख. मी हे सगळं गोळा करत होतो, पण आमच्या मनामध्ये अत्यंत फार दुःखाची कुठेतरी एक झालर होती, दुःखाची कळव होती, कळवाची झालर होती आमच्या मनामध्ये. हे सगळं झालं आणि नामदेवाला स्वतःला त्याच्यातून फारच दुःख वाटत होतं. कारण काय की तो बाकीचे लोक इतरांपाशी दुःख बोलून दाखवत होते, नामदेवांना कोणावर बोलूनही दाखवू शकत नव्हते. कारण नामदेव हे ज्येष्ठ होते आणि नामदेवांनी जर संयम सोडला असता तर फार हाहाकार झाला असता. म्हणून त्यांना स्वतःचे बंध हे सांभाळून ठेवायला लागत होते. त्यांना किती दुःख झालं तरी त्या दुःखाला त्यांना कुठेतरी बांध घालायला लागत होता. आणि त्याच्यासाठी म्हणून नामदेव असं म्हणतात, कोण जाणे माझा जीवीचा कळवळा प्रेमाशू डोळा लोटताती. अवघ्यांचे मन दूषित तटस्थ लहान थोर संत ओसंडताती. तारियेले जडबा माझ्या कीर्तने, तारियेले जडबा माझ्या कीर्तनी. आठवती मनी मुळतले नामा म्हणे येते बोलवे ना मज जातसे निजभुज आवडीचे. नामदेव म्हणतात की आमच्या कीर्तनाला विषय यांनी दिला. आमच्या कीर्तनाचा सर्व प्रकारचा गाभा होते. आमच्या कीर्तनाच्या मागे सुद्धा उभे राहायचे. अशा प्रकारचे आमच्या कीर्तनाला संपूर्णपणे साथ त्यांनी दिली. आम्हाला कीर्तन करण्याचे प्रवृत्त केलं. परमेश्वराचं नाम घेण्यासाठी, मी जगाला प्रवृत्त करण्यासाठी आम्हाला शक्ती त्यांनी दिली. आणि तोच आमचा सखा आता निवडून जातो. याचं आम्हाला खूप कळवळून येतं. खासाविस प्राण मन तळमळी जैसिका मासोळी जीवनाविण. दाही दिशा ओस वाटती उदास करिता ती सोस मनामानी. नामामुळे देवा वाटतच आहे घरती चालली विभूती योग्यांची. योग्यांची विभूती ही आता आमच्याबरोबर निघून चालली आहे. याचा अत्यंत दुःख त्या नामदेवाला होते. नाना परी मन आवरेतो भारी काही केलं हरी विसरला. तो म्हणतो की खूप प्रयत्न करतोय तरी तो विचार माझ्या मनामधून जाऊ शकत नाही. दृश्याच्या दूर केल्या गोष्टी, उघडलेली दृष्टी ज्ञानदेवे. गीतेवर टीका ग्रंथ केला सार केवळ ईश्वर ज्ञानाचा. ज्ञानेश्वराचं नाव नव्हतं, ज्ञानाचा हा ईश्वर होता. गीतेवरील टीका ग्रंथ केला सार केवळ ईश्वर ज्ञानाचा हा. नामा म्हणे आता देहासी विठला स्वरूपी पारटला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात की आता हा मनुष्य देहाला पुसला. हा देह हा आता फक्त पृथ्वीवर पाय स्पर्श करण्यापुरते आहेत, पण याला वेध लागले त्या आकाशाचे वेध लागले, गगनाचे वेध लागलेले आणि त्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालाय. संपूर्ण ज्ञानेश्वराचा पालटून गेलाय, त्याच्यामध्ये पूर्ण पारण घडलंय. आणि नामदेवांना हे दुःख आवडत होता. ही झाली नामदेवाची स्थिती. निवृत्तीनाथांची काय स्थिती होती? निवृत्तीनाथ हे मूलभूत निवृत्ती होते, म्हणजे त्यामुळे त्या सगळ्या वृत्तींना नियंत्रण करणं त्यांच्यासाठी शक्य होतं. पण त्यांना सुद्धा ही स्थिती अनावर झाली. त्याच्यामध्ये निवृत्तीच्या स्थितीबद्दल वर्णन करतात. फार आठवते निवृत्तीचे चित्ती सोपान स्फुंदती मुक्ताबाई. निवृत्ती काय म्हणतात ते सोपान आणि मुक्ताबाई त्यांच्याकडे स्फुंदून राहतात. लहान बालके आहेत हो. आणि स्वतः निवृत्तीनाथांना पण स्वतःच दुःख आवडेना झाले. ते म्हणतात फार आठवते निवृत्तीचे चित्ती सोपान स्फुंदती मुक्ताबाई. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर. आम्हाला माता पिता कोण होतं तर ज्ञानेश्वर. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता तो फार विश्रांतीसी.
छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी जाता रेड्यामुखी वेदांता बोलविले आता सांग आला सांगदेव व्याघ्र वाहन घेऊन नेला अभिमान ज्ञानदेवे नाना प्रकारचे आठविधी शब्द नामामुळे पोचवाविता या सगळ्या गोष्टी त्या भिंत चालवली चांगदेवाचं